रावण जळत असताना रावणानं हसून गर्दीकडे बघितलं. तपासा स्वतःच्या चारित्र्याला, मोठ्यानं त्यानं विचारलं. धन्यवाद सर. आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. धन्यवाद. पहिले तर आमचे मित्र विराज नाईक यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वाढदिवस असतो, माझ्या लहान्या भावाचा सुद्धा 22 तारखेला असतो. त्यामुळं त्याच दिवशी मला शुभेच्छा दिल्या त्यांना फोन करणं. पण आज प्रत्यक्ष भेटायची वेळ आली, पण केक काय कापला नाही. आपल्याकडली प्रथा आहे केक कापायची, पण केक काय कापणं झालं नाही. पण आज 27 तारीख भगतसिंगाची जयंती. आज भगतसिंगाच्या जयंतीनिमित्त एवढे सगळे तरुण जमा झाले. एक उद्योजकतेचा कार्यक्रम आपण घेतोय आणि विराज नाईकांचा वाढदिवसाचा कार्यक्रम आज आपण साजरा करतो. आम्ही बराच वेळ बोललो, मी त्यांच्याबद्दल माहिती घेतली, सकाळी बोललो. तुमचं नशीब चांगलं आहे की तुम्ही नुसतं म्हणतात एरिया डोंगराळ आहे, एरिया डोंगराळ आहे, डोंगराळ भाग आहे. मी सुद्धा डोंगराळ भागातलाच आहे, बीडचा. आमच्याकडे काही लई चांगलं नाही, पण आमच्याकडं चांगले एज्युकेटेड लीडर नाहीत. महत्त्वाचं असतं की व्हिजन असलेलं लीडर लागत असतो. तर मला तो विराज नाईक तुमच्या माध्यमातून दिसतो की एक बिझनेसबद्दल, तरुणांना उद्योजकतेबद्दल आणण्याबद्दल, व्हर्टिकल फार्मिंगविषयी माहीत असणारा लीडर मला दिसला आहे आज. तर भविष्यात तुमच्याकडून तरुणांना खूप साऱ्या अपेक्षा आहेत. ह्याच तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत माझ्याकडून. तसं मी महाराष्ट्रातले लय मोठे लीडर बघितलेले आहेत, म्हणजे बऱ्याच ठिकाणी फिरत असतो उद्योजकतेत. तर त्यात मला पहिल्यांदा असं दिसलं की तालुका लेवलला कोणी तरुणांसाठी उद्योजकतेचं कार्यक्रम घेत आहे. नाहीतर लोक कोणते कार्यक्रम घेतात नॉर्मली, गाण्याचे कार्यक्रम, कुठं फिल्म स्टार आणणं. पण उद्योजकतेचे कार्यक्रम घ्यायची डेअरिंग तुम्ही सगळ्यांनी केली, ह्याच्यातच तुमचं पहिलं कौतुक आहे. म्हणजे मला आधी वाटलंच नव्हतं की एवढे लोक इथे येतील म्हणून. मला असं वाटलं की तालुका लेवलला कार्यक्रम आहे, वाढदिवसाचा कार्यक्रम आहे, एक नेता घेतो, काय आपले 200-300 लोक येतील आणि मी कार्यक्रमही टाळत होतो. पण आज शेवटचा कार्यक्रम म्हणून मी इथपर्यंत आलो. पण एवढं सगळं बघितल्यावर माझ्या लक्षात आलं की माती कशी असली तरी चालते, माणसांमधला जुनून कमी नाही पाहिजे. तर तुमच्याकडं जुनून जास्त आहे. एवढ्या संख्येने येण्याचा अर्थ असतो होतो. माझं नाव शरद तांदळे. त्यांनी सांगितलं माझं गाव बीड जिल्ह्यातलं वंजारवाडी. परत भाषणात मी तेच बोलत असतो, पण तिथूनच सुरुवात करावं लागते. आणि एवढे लोक पाहिल्यावर असं विचार येतं की आता काय बोलू यांना, हे सगळे आपल्याकडे बघायला. माझं गाव बीड जिल्ह्यातलं वंजारवाडी म्हणून गाव, डोंगरातलं गाव. वडील शिक्षक, आईसुद्धा शिक्षक. माझे वडीलसुद्धा ग्रामीण भागातून शहराकडे गेले एज्युकेशनसाठी. मुलांना शिक्षण मिळावं, आम्हाला चांगली शाळा मिळावी म्हणून शहराच्या ठिकाणी आले आणि आम्ही शाळेत गेलो. शाळा पण आमच्या काही तुमच्यासारख्याच होत्या. म्हणजे काय इथं आणि बीड जिल्हा काही फरक नाही. मराठवाडा आणि इकडचं सगळं सारखंच आहे. फक्त आम्हाला तिकडून असं वाटतं पश्चिम महाराष्ट्रात लोक लय सदन आहेत. आम्हाला तिकडून असं वाटतं, पण काही सगळेच तालुके तसे नसतात. तर मी पण शाळेत गेलो. आम्ही शाळेत का गेलो म्हणजे मी एका भाषणात म्हणलं होतं, 5वीतून 6वीला का गेलो तर 5वीत पास झालो म्हणून. 6वीतून 7वीत का गेलो तर 7वी पास झालो म्हणून. 10वीला का गेलो तर 8वी पास झालो, 9वी पास झालो म्हणून. आणि 10वीला गेल्यावर कळालं की बोर्डाची एक्झाम असते. तोपर्यंत शाळेचं सिरियसनेसच नव्हता. शाळेत पाठीमागं बसणे, हसणे हे सगळं आम्हीच केलं. आणि 10वी नंतर काय करायचं हा प्रश्न ज्यावेळेस समोर उभा राहतो, त्यावेळेस आपले सगळे पालक आपल्या मागं लागलेले असतात की तू समाजात हुशार वाटावास, नसलास तरी. आणि ते सारखं आपल्या पाहुणाऱ्याला सांगत असते, माझं पोरगं लय हुशार, माझं लय पोरगं लय हुशार. माझ्या वडिलांना लय त्रास व्हायचा. त्यांना माहीत होतं आपलं पोरगं लय भंगार क्वालिटीचं आहे, पण बाकीचे लोक लय कौतुक ना, त्यांनी त्यांचा जीव जाळायचा. तुम्हाला एक सांगतो, जे कुणी असते मित्रांनो, आपल्या बापाला जर कुणी असा त्रास देत असेल ना, तर त्या बगड्यांपासून सावध राहा. असे बगडे लय त्रास देते आपल्या वडिलाला. आणि ते सारखं म्हणायचे आमचं पोरगं हुशार, तुमचं पोरगं अभ्यास करीत नाही. ह्या राड्यात हुशार दिसायसाठी सायन्सला ॲडमिशन घेतलं. कारण दुसरं आहे का? सगळे म्हणले हुशार दिसलं पाहिजे. लोक नाही म्हणत काय करायचं सायन्स, 10वी झाल्यावर का करायचे सायन्स, काहीच माहीत नसतं पुढं काय करायचं. तरी पण सायन्सला मी गेलो. सायन्सला गेलो. आमच्या जिल्ह्यात मी भाषणात सांगत असतो. आता ते सर्वश्रुतच झालं की आमच्याकडं चिठ्ठ्या लय चालल्या. तुमच्याकडं काय परिस्थिती काय माहिती, पण आमच्याकडं कॉफ्याचं प्रमाण सर्रास. ज्याला जास्त चांगलं बघून लिहिता येतंय ते पुढं. आणि मला चांगल्या चिठ्ठ्या जमल्या म्हणा किंवा मला कळालं कोणती फाडून न्यायची, किंवा माझ्यासमोर गाईड होते शेजारी म्हणा, काय जे म्हणत, मला 12वीला चांगले मार्क पडले.
मार्क चांगले पडल्यावर पहिला काय उद्देश असतो लोकांचा? मार्क चांगले पडले की इंजिनिअरिंग कर, नाहीतर मेडिकलला जा. पण आम्ही दुर्दैवी त्या बाबतीत की आमच्या वेळेस MSCBला MBBSला एक्झाम आली ती CET, इतकी घाण एक्झाम की त्या एक्झामने मला MBBS डॉक्टर होता नाही आला, नाही तर मार्क तेवढे पडले होते. मग दुसरा मार्ग काय? तर मग आम्ही इंजिनियर झालो. इंजिनियर का झालो, काय ॲडमिशन घेतलं, तर लोक म्हणले लई स्कोप आहे, आणि मेकॅनिकलला तर लई स्कोप आहे. आता लई स्कोपच्या नादात आम्ही तिकडे गेलो, पण काय स्कोप आहे हे सुद्धा माहीत नव्हतं. बऱ्याचदा मित्रांनो 11वी-12वीच्या वर्षामध्ये आपल्याला जे माहीत नसतं, आपण IQ माहितीच्या आधारे कुठंतरी ॲडमिशन घेतो, आणि त्या ॲडमिशन नंतर आपल्या आयुष्याची वाताहत होती. मग आता ही वाताहत नसून होऊ द्यायची, रस्ता चुकलेला सापडायचा कसा, तर आपल्याला चांगले लोक शोधावं लागतील. पण त्यावेळेस आपली ऐकायची मानसिकता नसते कुणाचीच, आपण कुणाचंच ऐकत नसतो. आपल्याला असतं सबसे बडा मैं, आणि मग आपण कुणाचं ऐकत नाहीत, आणि आयुष्यातले 2-3 वर्ष वाया जातात. मला इंजिनिअरिंगला जाऊस तर इतकी मजा वाटली, आता तुम्ही पण विराजी इंजिनिअरिंग केलेलं आहे, इतकी मजा वाटली, एवढी चमक धमक तिथं, नवीन ड्रेस, कपडे, नवीन मित्र, असलं भारी वाटायले. पहिले 6 महिने गेले की कळालं आपल्याला ह्यातलं काहीच आहे ना. आणि पहिलं वर झालं, रिझल्ट आला, 2-3 विषय बॅक राहिली, म्हणल्यावर आपला रस्ता चुकलाय. पण धड मागं जाता येत नाही. काय होतं मागं का नाही जाता येत? मागं वडिलांनी लय कौतुक केलं असते, पोरग इंजिनिअरिंगला आहे, गव्हर्नमेंट कॉलेजला आहे, नात्या गोत्यात, आणि त्यांना ते सांगायला एवढं जीवावर येतं की पोरग नापास झाले म्हणून. आणि मग सुरू होतो शक्ती पिक्चर पाहिला का, बापच पोराचा वाद, तसलं सगळे लढाई आमच्या घरात सुरू झाली. अरे मी लोकांना काय तोंड दाखवू, म्हणजे इतकं प्रेशर टाकलं पालकांनी. मी तुम्हाला जिथे कोणी पालक आहेत त्यांना सांगतो, पोरांवर प्रेशर टाकूच नका. हे पोरं फार पुढचे आहेत, आपल्याला कळत नाही, ह्यांना जे करायचं तेच करणार आहेत. पण याच्यात एक करता येत की त्या मुलांचे मित्र कोण आहेत ते बघितलं पाहिजे. आम्हाला कळालंच नाही आमचे मित्र कोण आहेत. आमचे सगळे मित्र जाईल, तो गुंडा, मी बी गुंडा, सगळेच गुंडे. काय करायचे, पिक्चर बघा, इकडं फिरा तिकडं फिरा. कळालंच नाही इंजिनिअरिंग कधी संपली. मी एका ठिकाणी भाषणात म्हणलो, बरेच जण म्हणतात ना मी इंजिनियर आहे, जे कोणी इथं इंजिनिअरिंग पासआउट झाले असते, खरं आपल्या मला एकदा विचारा की यार खरंच आपल्याला इंजिनिअरिंग जमती का? म्हणजे लय जणाला जमत नाही. एवढे हसले त्याचा अर्थ काय? लय जण म्हणतात काय झालं शिक्षण, मी BSc ॲग्री केलं आहे. ॲग्रीतलं काही येत नसते. काय केलं आहे? मी मेकॅनिकल झालं आहे, कम्प्युटर झालं आहे. कुठून केलं आहे? चांगल्या कॉलेजमधून झालं असलं तर लयच भारी, तिथून केलं का? बरं, पण येत असते काही नाही येत. तुम्हाला सगळ्यांना सांगतो, ज्याने कोण डिग्री केले, डिग्रीचा गर्व करायचं सोडून द्या. ज्या दिवशी तुम्हाला कळन की आपल्याला डिग्रीतलं काही येत नाही, आणि ज्या दिवशी तुम्ही ते स्वतःशी मान्य करताल, त्या दिवशी समजायचं आपण यशाचं पहिलं पाऊल टाकलं. नाही तर लई दिवस ती झाकत जात नाही. माझं इंजिनिअरिंग झालं आहे, माझं MA झालं आहे, माझं D.Ed झालं आहे, काय काय गप्पा एज्युकेशनच्या. आणि आपल्याला माहीत असतं, व्यक्तिगत आपल्याला माहीत असतं की आपल्याला काय येतं आहे. आणि जर आपल्याला काही येत नसेल तर त्या डिग्रीचा माज, त्या डिग्रीचा स्वाभिमान बाळगण्यात काहीही अर्थ नाही. आणि अशी डिग्री संपली, भंगार भांडणात गेली, नालायकपणात गेली, पण चोरून गेली, लपून गेली, लोक झापं म्हणायचे, ती सहन करत करत गेली. आणि सगळं झाल्यावर कळालं, डिग्री झाल्यावर कळालं की आपल्याला आता कमवायचं. कळतं कधी माणसाला कमवायचं? बापाच्या जीवावर नाही कळत कमवायचं. डिग्री संपल्यावर कळतंय की आता आपण काहीतरी कमवायचं. मग कमवायचं तर काय करायचं? नोकरी पाहिजे. आणि नोकरी करायची तर मग कुठं जा, कारण की आपल्या गावात नोकरी करायला लाजावरानी वाटतं ना, आपल्याला शिकलेलं असतं ना, आपण लाजीरवान वाटतं आपल्या गावात. मग सगळे पळतात, तसं आम्ही पुण्याकडे पळालो. विराजे तुम्ही आता म्हणले ना आमचे 30-35 हजार लोक मुंबईत आहेत, तसे मराठवाड्यातले सुद्धा 20 लाख लोक आहेत मुंबईत आणि पुण्यात. सगळे मायग्रेट होऊन आले का की त्यांना वाटलं जॉब आपल्याला इकडे मिळेल. आणि मी पण खुश, वडिलांना वाटलं आता मेकॅनिकल झालं आहे, पोराला 50-50 हजार पगार तर 100% मिळेल. पण आम्हाला पगार 6,000 मिळाला. 6,000 का मिळाला? मग आम्ही म्हणायचं इंजिनिअरिंगला त्यावेळेस रिसेशन चालू होतं, त्यावेळेस जॉबच नव्हते. खरं कारण ते नव्हतं, आमच्याकडे मार्क मेमोचा गठ्ठा होता, गठ्ठा. सेकंड इयरला 2 बॅग, थर्ड इयरला 2 बॅग, फायनल इयरला 4, त्यात झाला गठ्ठा. आता गठ्ठ्यावाला माणूस कोणी कंपनीत घेईन का? तरी पण एका कंपनीने माझ्यावर, तिला लईच माझं नाही का आपण तरस आला, यार हे लईच फिरलंय बरं. मला त्यांनी जॉब दिला 5,000 रुपयाचा. 5,000 रुपयात जॉब दिला, मला इतकं भारी वाटलं कि मैंने दुनिया को जी लिया, दुनिया को मुट्ठी में बना लिया, असला फील आला. आणि मग रोज वडिलांनीच दिलेली गाडी, 5,000 काय पुण्यात परवडत नव्हती. घरचे काय म्हणायचे, फक्त आम्हाला सांगायला राहू दे, तू नोकरी करतोस, पगार किती काय आहे ना. म्हणजे काय झालं आता,
विराजी, एक तर एवढा मोठा प्रॉब्लेम झाला आहे, उद्योग करतोय म्हणजे नेमकं काय करतो हे सांगताच येईना. त्याच्यामुळं कित्येक पालक परेशान आहेत की त्यांच्या पोरांची लग्नच व्हायनात. कारण पुरी पुकडची बिले आता खतरनाक झालेत. पुरीचा पालक काय म्हणतो, मुलगा काय करतो, अरे चपराशी राहू दे पण गव्हर्नमेंट जॉब पाहिजे. इकडं लाखांनी जरी कमी होत असला बिझनेसमध्ये, पण बिझनेसवाल्या पोरांना पालक लोक मुलगी देत नाहीत का? कारण की धंदा बुडत असतो, धंद्याचं काही खरं नाही. आणि तेच पालक मुलीला म्हणजे मुलीला नवरा बघताना सरकारी नोकरीचा बघतेत आणि मुलाला धंदा टाकायचं म्हणले 10 लाख घे, टाक धंदा. पण पोरीचं लग्न सरकारी अधिकारी जे झालं त्याला देतं. पण तुम्हाला सगळ्याला सांगतो, सरकारी अधिकारी होण्याचं प्रमाण कमी झालं आहे. आता सरकारी नोकऱ्या नाहीत, उद्योजकांना सुद्धा मुली द्या, काही फरक पडत नाही, लढणार आहेत पोरं. सगळीकडेच गव्हर्नमेंट जॉब पाहिजे, नोकरी पाहिजे. हा जर ट्रेंड आपण नाही सोडला तर उद्योजक व्हा म्हणणं ह्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी फिरल्यासारखं. कारण की बेसिक कुठे आहे, मी माझ्या कित्येक मुलं असे ओळखीचे आता की भाऊ 2 वर्ष जॉब करतो, लग्न होऊस तर नोकरी करतो, लग्न झालं की घरचे म्हणते तुला जे करायचं ते कर. म्हणजे नोकरी का करायला पोरं इच्छा असून लग्न व्हायना. हा ग्रामीण भागातला लय मोठा ट्रेंड आहे. म्हणून कित्येक पोरं क्षमता असून सुद्धा नोकऱ्या करतात 2-2 वर्षासाठी. का? म्हणजे जर तुम्ही एखादा बघितलं नोकरी करताना, ते बळजबरी नोकरी केली असते का? तर घरच्यांचं प्रेशर आहे, तुझं वय वाढायलंय, 28 झालंय, 29 झालंय, आता लग्न करायचे तर नोकरी थर. त्याच्यात अजून हाल कुणाचे आहेत? इतके तुम्हाला सांगतो, वर्गातले सगळ्यात हुशार पोरं जे असतात ना ते MBBSला जातात. त्याच्यानंतरचे ते किती असतात? 5%. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगला गेले असतात का, ते असतात 10-12% हुशार, सेकंड लेवलचे, ते इंजिनिअरिंगला जातात. त्याच्या खालची कॅटेगरी असते ना, ती जाते लॉला, कुणी जातं BSc ॲग्रीला, कुणी जातं BCSला. त्याच्या खालचे असतात ना ते जातात BAला. झालं कसं, जे सगळ्यात हुशार पोरं असतात, हे सगळ्यात हुशार पोरं इंजिनिअरिंग चांगली करतात, MBBS चांगली करतात आणि एका भल्या मोठ्या मृगजळाच्या आत येतात. आणि ते मृगजळ MPSC UPSC. ते एवढं मृगजळ पुण्यात मुंबईत येऊन बसले की हे हुशार पोरगं 4-4 वर्ष तयारीला लागते. आपल्याला सक्सेसमध्ये दिसताना 10-12 पोरं दिसतात सक्सेस, पण पॅरलली पाठीमागं 15 ते 20 लाख पोरं अभ्यास करत असतात. आणि हेच पोरं आज लॉकडाऊनमुळे डिप्रेशनमध्ये गेलेत. कारण की एक्झाम नाही आणि त्यांना गावाकडे यावं लागलं लॉकडाऊनमध्ये. त्या पोरांची इच्छाच नाही गावाकडे तोंड दाखवायची. कारण गावात आले तर गावातले बी लोक दलिंदर असतात. काय म्हणतात, काय कलेक्टर काय चाललंय, म्हणजे ते तिथं नापास झाले 3 वर्ष. गावाकडे आले काय म्हणते, काय कलेक्टर काय तहसीलदार, मग ते जीवाला खाते. आज जशा शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रॉब्लेम आहे ना, तसा ह्या पोरांच्या आत्महत्यासुद्धा मोठा विषय झाला आहे, उद्योजकांच्या आत्महत्यासुद्धा मोठा विषय झाला आहे. त्याच्यासाठी मग ह्या आत्महत्या रोखणं, याच्यासाठी काय, तर याच्यासाठी अशा कार्यक्रम पाहिजे. याच्यासाठी आपण वाचलं पाहिजे, आपण संवाद नाही तोडला पाहिजे. एखादं पोरगं MPSC फेल होऊन जर गावात आले 5 वर्ष घालून, तर तुम्ही काय त्याला डिप्रेशनमध्ये नेऊ नका. आमच्याकडं तर 100% कलेक्टरच म्हणते त्याला, ती इतकं जीवाला खातं मग. आणि मग ते म्हणते गावात राहायचंच नको. आणि मग ते पुण्याकडे येतं आहे, परत डिप्रेशनमध्ये जातं आहे. आणि महाराष्ट्रातलं क्रीम 15 ते 20 लाख पोरं आज डिप्रेशनमध्ये. म्हणजे आपलं हे राज्य 50 लाख डिप्रेशन पोरं घेऊन आपण पुढं चाललो. ही समाजातली इतकी अगतिकता आहे, ही कुणाच्या लक्षातच आहे ना. या पोरांमुळे नेमका काय प्रॉब्लेम होतो. आणि मग हा मुलगा डिप्रेशनमधून बाहेर यायसाठी आमच्यासारख्यांची भाषणं ऐकतो, उद्योजक व्हा. त्याला वाटतं हा उद्योजक हे बी झाले. कारण ते आधी MPSCत बी कोणतरी म्हणलं असते, मी एका रात्रीत पेपर काढला. कोणते भाषणं असतात ना, 18 तास मेहनत केली, त्याला वाटतं मी झालो तू बी होशील. मग आता लोकांना वाटतं UPSC तर व्हाय ना, MPSC जागा नाही का ना, मग आता काय व्हायचं, उद्योजक व्हा. तर मी तुम्हाला सांगतो, कुणी माझ्यासारखा सांगतोय म्हणून उद्योजक व्हायचं नाही. आपल्याला आतून वाटत असलं तरच उद्योजक व्हायचं, समोरचा काही गप्पा नाही. MPSCची एक्झाम असो, कुणाचं ऐकून. सगळ्यात महत्त्वाचं आहे, आपली अवकात दुसरा माणूस सांगू शकतो का, तर नाही. आपली अवकातच आपल्याला माहीत असते आणि आपल्या एकट्याला माहिती असते की आपण किती हरामी आहेत, बाहेरच्याला माहीतच नसते. हे खरं आहे, आतमध्ये आपल्याला माहीत. तर त्यावेळेस ज्यावेळेस आपण एकटे असतो, आरशासमोर असतो, त्यावेळेस स्वतःला विचारा, खरंच मी MPSCसाठी वेळ देऊ शकतो का, खरंच मी उद्योजक होऊ शकतो. कारण की उद्योजक होणं, विराजी, बऱ्याच जणांना उद्योजक होणं म्हणजे काय वाटतं माहिती आहे का, लगेच फॉर्च्युनर, लगेच फॅक्टरी, लगेच धूर, आणि मी गाडी टाकणार, मैंने कुछ करके दिखाया. म्हणजे कित्येक पोरांचे तर सक्सेसफुल झाल्यानंतरचे भाषण तयार आहेत, सक्सेस नाही आता, की मी सक्सेस झाल्यावर काय बोलत.
मी पास झाल्यावर काय बोलत. पण त्यांचा प्रॉब्लेम झाला आहे की त्यांच्याकडं सक्सेस नाही, कारण की ही यूट्यूबची सोशल मीडियाची जी चमकधमक आहे त्या चमकधमकमध्येच आपण सगळे अडकलो. कित्येक जणांचे पोरांचे तुम्ही फेसबुकला आणि इंस्टाग्रामला स्टेटस बघा, आज मैं कुछ नहीं हूँ कल कुछ करके दिखाऊंगा, है जालिम जमाने तू देख मैं क्या करता हूँ. आणि करीत काहीच नाही. हा म्हणतं इतक्यादा म्हणतंय ते मैं करूंगा. कारण काय होतं, कुणाच तरी ऐकतंय ते. आता आमच्यासारख्या लोकांना मार्केट आलं डिप्रेशनमुळं. आम्हाला कोणी बोललं असतं की विराजजी नसतं बोललं. त्यांना कळालं 5-50 लाख लोक डिप्रेशनमध्ये आहेत, असे लोक आणले तर थोडं बरं होईल. मग आमची भाषणं ऐकते, रात्री भाषणं ऐकते, रात्री प्रेरणा येते, रात्री लगेच स्टेटस ठेवतंय मैं अभी तेरे को बडा होके दिखाऊंगा. सकाळी उठलं की गायब, परत दुसऱ्या दिवशी मोटिवेशन. तुम्हाला सगळ्यांना सांगतो, मी माझ्या सगळ्या भाषणात सांगतो की सगळ्यात भंगार आजार कोणता आहे माहिती आहे का? आज मोटिवेशनची भाषण बघणं. सगळ्यात दलिंतर मेंदू भदीर होऊन जाईन बरं का. ह्याचं ऐक त्याचं ऐक, अरे हे काही चांगला वाटा ना बरं का ऐकायला, त्याचं ऐका. तो काही चांगला वाटा ना त्याचं ऐका. आम्ही तरुण होतो, आम्ही बी तरुण होतो एक काळ, आम्ही सुद्धा, पण मी कधीच मोटिवेशन ऐकलं नाही. आम्ही काय ऐकायचो, पिक्चर बघ, कुठं गाणे बघ. हे पोरं ते विसरूनच गेलेत. 70% पोरं मोटिवेशन. इच्छा तर सगळ्याची काहीतरी मोठं करायचं, पण त्याला रस्ताच सापडा नाही की नेमकं मला काय मोठं करायचं. सेम मी सुद्धा त्याच कंडिशनमधून गेलो आहे. माहीतच नाही नेमकं काय करायचं आहे. नुसतं याचं भाषण ऐक, त्याचं भाषण ऐक, ह्याच्या गप्पा ऐक, त्याच्या गप्पा ऐक, आणि 90% वेळ तर गप्पातच चालला आहे. अरे यार याचं एवढं दुकान आहे, दिवसाला 100 वडे विकते, म्हणजे निव्वळ 5,000 कमीत असं. आपला अर्धा वेळ तर दुसऱ्याचं माप काढण्यातच चाललंय. ह्यो इतका कमीत असेल, तो इतका कमीत असेल, ह्या लयच पैसे मिळत असतील बरं का. असलं चौकात दुकान पाहिजे. आपण बघतच नाहीत की त्यांनी किती मेहनत घेतली. तुम्ही सांगा, आपल्या मनात कायम दुसऱ्याबद्दल ईर्ष्या आहे. ह्यो किती कमीत असेल. व्यवसाय टाकायचं म्हणलं की 2-4 दुकानदाराकडे जाऊन बघायचं, अरे 5,000 रुपये रोज कमीत आहे बरं का. पण त्यांच्या दुसऱ्याचे हिशोब लावता लावता आपण विसरूनच गेलो की आपल्याकडे हिशोबाची वहीच नाही. आणि हिशोबाची वही नाही का, कारण की 90% पोरांना उद्योजक व्हायचं आहे, पण त्यांना बँकेत अकाउंट कसं उघडायचं तीच माहिती नाही. म्हणजे काय म्हणणार, मी उद्योजक होणार, आणि बँकेत जाऊन म्हणलं ना अकाउंट उघड, तर कोणतं बिझनेससाठी कोणते अकाउंट लागते ते सुद्धा माहीत नाही, आणि लगेच व्यवसाय टाकायचा आहे. ज्याला कुणाला भविष्यात व्यवसाय टाकायचा आहे, मला त्याला एक सांगणं आहे की व्यवसाय टाकायचं तर पहिला मित्र हा CAच पाहिजे, चार्टर्ड अकाउंटंट. ज्याचा चार्टर्ड अकाउंटंट मित्र नाही तो चांगला उद्योजक होऊ शकत नाही. दुसरं काय माहीत पाहिजे आपल्याला, तर बँक माहीत पाहिजे की बँक नेमकी काय. पण आपलं काय म्हणणं असतं, बिझनेस टाकायचं, भांडवल नाही, बिझनेसला पैसे लागतात आणि आपल्याकडे भांडवल नाही, आणि बँकेत गेलं तर बँक लोन देत नाही. आपण देऊ का अनोळखी माणसाला पैसे उसने? 50 रुपये दिले त्याचं रक्त पिऊ आपण, वापस देत नाही तोवर. तर बँक एवढे पैसे देताना आपण ओळखीत पैसे उसने देत नाही, तर बँकावाल्या का पैसे देताना विचार करतील. तर त्यावेळेस बँका काय विचार करतात की बाबा ह्यो माणूस इन्कम टॅक्स रिटर्न्स भरतो का, हा माणसाचा धंदा याला समजलाय का नेमका. कारण की 90% लोकांचे बिझनेस टाकायचे म्हणजे काय झालं माहिती आहे का, आता कॉपी पेस्ट त्याचं चाललंय म्हणून मी टाकतो. आणि फ्रँचायसी मॉडेल नावाचं एक मॉडेल आलंय, ऐकलं असं ना. चहा झाला की ह्या गल्ली गल्लीनी चहा, उद्या कॉफी येऊ द्या सगळ्यांकडं कॉफी. तर माझं तुम्हाला सगळ्याला सांगलं आहे, फ्रँचायसी मॉडेल हे बिझनेससाठी चांगलंच आहे, पण आपली स्वतःचं फ्रँचायसी मॉडेल बनता येतं आहे का नाही ते आपण बघितलं पाहिजे. की मी फ्रँचायसी मॉडेल बनवू शकतो का नाही. पण आपला स्वतःवर कॉन्फिडन्स नाही, आपल्याला कायम दुसऱ्याचा आधार लागतो. नाही नाही त्या ब्रँडचं नाव लय चाललंय, आपण टाकलं तर चलन. तो उद्योजक नाही, हा तो फक्त कॉपी पेस्ट. मग उद्योजकाला काय करावं, आपल्याला स्वतःला विचार करावा लागेल. मग विचार करावा लागेल, तर कसा विचार करणार सर, काय विचार करणार. कुणी काहीच सांगत नाही, आमच्याकडे पाणी नाही, जमिनी किती आहेत, 3 एकर 2 एकर कोरडवाहू, 5 एकर 2 एकर. आता ह्याचं दुःख तरी किती दिवस मानायचे आपण, त्याला कोण काय करणार. आपल्या पंजाकडे होती 100 एकर, पंजाला 4 झाले भागिले 4, पंजाने 4 भागिले 4, वडिलाला 2, आली 2 एकर हातात. बरं आता त्याला आपला दोष बी नाही, पण आता ती 2 एकर आली तर त्या 2 एकरमध्ये सुद्धा खूप चांगले प्लॅन्ट उभा राहू शकतात. शेळीचा प्लॅन्ट असेल, शेळीमध्ये लय पैसे नाहीत, पण बहुत दुधाचा प्लॅन्ट असेल. आता विराजजींनी सांगितलं व्हर्टिकल फार्मिंग. व्हर्टिकल फार्मिंग नावाचा एक प्रकार आलेला आहे, ऑर्गॅनिक फार्मिंग, व्हर्टिकल फार्मिंग. व्हर्टिकल फार्मिंग तुम्ही गुगलवर एकदा वाचून बघा. ज्याला मी तुम्हाला सांगतो ना, लॉकडाऊन नंतर जगातला सगळ्यात बूमिंग बिझनेस कोणता माहिती आहे का आता, ऑर्गॅनिक फार्मिंग, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणि व्हर्टिकल फार्मिंग.
शेती आधारित उद्योगधंद्यांना खूप जास्त वाव आहे. पण आता शेती आधारित उद्योगधंदे म्हणले की लगेच सगळे उद्या दिवशी सकाळी टाकायचं आहे का? तर नाही. त्याच्या आधी बघायचं आहे. काय बघायचं? पहिले तर सगळ्यात पहिले बघायचं की आपली अवकात काय, की आपण खरंच हे करू शकतो का. सेकंडली काय बघायचं आहे? नाबार्डसारखी एक संस्था आहे, मिटकॉनसारखी एक संस्था आहे, ॲग्रोवनसारखं एक पेपर आहे, गुगलसारखा एक मित्र आहे. पहिले तरी 15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी ह्या सगळ्यांना आता ज्येष्ठ लोकांना विचारा, 20 वर्षापूर्वी जर एखादी गोष्ट नॉलेज घ्यायची म्हणलं ना तर 15-15 दिवस लागत होते. आज गुगलच्या टिकवर एका मिनिटात तुम्हाला काय पाहिजे ते मिळते. पण आपण गुगलवर काय सर्च करतो हे एकदा उघडून बघा. गुगलवर हे सर्च केलं, मी तुम्हाला सांगतो ना, व्यावसायिक होणं, उद्योजक होणं हे एका दिवसाचा टास्कच नाही. उद्योजक होण्यापेक्षा पहिले आपल्या मेंदूला उद्योजक बनवणं हा सगळ्यात मोठा टास्क आहे. आपल्या बिझनेसला उद्योजक बनवणं, त्याच्यासाठी तुम्हाला चांगल्या लोकांची ओळख करावं लागेल, चांगल्या लोकांना भेटावं लागेल. हा, शहरं सोडावं लागतील, पुण्याला जाऊन लोकांना भेटावं लागेल, मुंबईला भेटावं लागेल. बरं एवढं बी काय, आपल्याला काय तिरुपती बालाजी आवडतो, देव मोठा ना पैसे देणारा. मी मग गेल्या भाषणात सांगतो, आपल्याला जवळचा म्हसोबा, कानोबा, गोरखनाथ आवडतच नाही. का बरं? ते जवळचा देव आहे, छोटा देव आहे. तिरुपतीला गेलं तर पैसे लय मिळतील असा एक समज असतो. पण आपल्या सांगली जिल्ह्यात, सातारा जिल्ह्यात अभिजित माने नावाचा एक मुलगा आहे, मला त्याचा उल्लेख करावा वाटतो इथं, की त्यांनी सांगलीमध्ये तांदळाचं ब्रँडिंग केलं आहे आणि ते पुण्यात विकायला लागलं. ब्रँडिंग कशाच केलं? तांदळाचं. आणि 2 किलो 5 किलोमध्ये ते घरपोच डिलिव्हरी द्यायलेत. ऑर्गॅनिक शेतीमधले कित्येक farmers.com नावाची 23-24 वर्षाच्या पोरांनी कंपनी टाकली संगमनेरला. ते पुण्यात वर्षाला 20 आणि 30 लाखाचा व्यवसाय करायला. आणि हे सगळे पोरं ग्रामीण भागातले, ह्यांना इंग्लिशसुद्धा येत नाही नीट. म्हणजे व्यवसाय करण्यासाठी फारच कोट वगैरे घालावा लागतो, फारच वेल क्वालिफाय असावं लागत नाही. फक्त एक आहे, तुम्हाला हिशोबाची वही कळाली पाहिजे, तुम्हाला कळालं पाहिजे CA काय असतो. मी तुम्हाला सांगतो, एकदा काय झालं, एका कार्यक्रमाला मी गेलो होतो, आंदोलन चालू होतं शेतकऱ्यांचं. तर शेतकऱ्याच्या आंदोलनामध्ये एक पोरगी गाणं म्हणत होती, कविता. सगळ्या आंदोलनाला ती कविता सांगत होती. फार परिणाम झाला माझ्या त्या एका छोट्या वाक्याचा. ती काय म्हणली, माझा बाप कष्टाला पक्का होता पण हिशोबाला जरा कच्चाच होता. माझा बाप कष्टाला पक्का होता, हिशोबाला जरा कच्चाच होता, म्हणून त्याने आत्महत्या केली. हे 3 वाक्य किती बघा कसे आहेत. म्हणजे जे लोक शेतकरी डिप्रेशनमध्ये गेलेत, ते मेहनतीला महाराष्ट्रातला सगळा शेतकरी पक्का आहे पण हिशोबाला जरा कच्चा आहे. आपण पुढची पिढी, आपल्याकडं हिशोबाची वही नसती, आपल्याला माहीतच नाही की लिहून ठेवायचं असतं. आपण असंच कुणाला पैसे देऊन टाकतो आणि असेच कुणाकडून पैसे घेतो की आपल्या लक्षातच राहत नाही, कारण की आपल्या डोक्यात दुसरा कचरा भरला. आयुष्यात पुढं जायचं, यश मिळवायचं, सगळ्यात पहिली एक गोष्ट करायची, कचरा साफ करायचा. आपल्या घरात नाही का आपण म्हणतो, घरात कचरा असला तर लक्ष्मी येत नाही, घरात कचरा असला तर लक्ष्मी येत नाही. तसंच मेंदूत कचरा असला तर तुम्हाला मोठं नवनिर्माण काही करता येतं. आणि मेंदूतला कचरा म्हणजे काय असतो, अनवॉन्टेड गोष्टी आपण आपल्या मेंदूतले स्टोअर करून ठेवल्या असतात. कोणत्या? त्याच्याकडे नाही, लग्नाला गेलो त्याला राग येईन बरं का, तो मागं मला तसं वागला होता, माझ्या प्रॉब्लेम असे झाले होते, माझी कास्ट आहे अशी, माझ्या खिशात पैसे नाहीत, माझ्या बापाने मला पैसे दिलेले नाहीत, मला त्याची खुन्नस आहे. असा जो कचरा आपण मेंदूत काढलाय ना, पहिले तो घरातला मेंदूतला कचरा काढल्याशिवाय नवीन काही हातातच येणार नाही. तुम्ही उद्योजक व्हायचं स्वप्न बघा, नाही तर मोठा माणूस व्हायचं, मोठा साहित्यिक, मोठा लेखक, मोठा अधिकारी व्हायचं स्वप्न बघा. मेंदूतला कचरा काढल्याशिवाय काहीच होणार नाही. आणि तो कचरा असतो म्हणूनच आपल्याला सगळं कळत असतं पण आपल्याला वळत नाही. मग आपण कायम एक वाक्य असतं बघा आपलं, ते राहिले बरं का माझ्याकडून जायचं, ते करायचं राहिले, ते बघायचं राहिले, ते शोधायचं राहिले, ते करायचं राहिले. हे जे राहिले ना, एकदा 5 मिनटं आठवून बघा, मेंदूत तुम्हाला 4-5 गोष्टी तर लगेच समोर येतात की खरंच हे राहिले. आणि ते राहिले का, तर त्या कचऱ्यामुळे राहिले. आणि कचरा पहिले साफ करून घ्यावाच लागेल, त्याशिवाय उद्योजक होता येणार नाही. मला हे फार लेट कळाला, मग 2 वर्ष वाया गेली, कारण कोणी सांगणारच नव्हतं. कारण कोणी सांगितलं, कोणी सांगत असेल तर काय म्हणायचं, हां माहिती, लई शान आहेस. ही जी प्रथा आहे, ह्याच्यामुळं मी डिप्रेशनमध्ये बरेच दिवस गेलो. आणि घरातले मोठे पालक लोक एक डायलॉगले फायनल सांगतात. काय सांगतात? आपली परिस्थिती ती नाही बाळा, आपण नाहीत मोठ्या घरातली, आपतोय बापाकडे काही नाही, अंथरून पाहून पाय पसरावे. ऐकली आहे का म्हणे, अंथरून पाहून पाय मी तुमच्या सगळ्या पोरांना एक सांगतो, एकदा पाय पसरून बघाच, अंदाज तरी येईन की नेमकं अंथरून लागतंय किती, नाही तर कळायचंच नाही ना नेमकं पायाला अंथरून पाहिजे किती. तर मी तुम्हाला सगळ्यांना एक सांगतो की हे डेअरिंग करायचं वय, मी गेल्या भाषणात सांगितलं,
22 ते 30 नंतर डेअरिंग होत नाही. त्याच्यासाठी हीच ती वेळ आहे की आपल्याला आता डेअरिंग करायची. पण आपला लय प्रॉब्लेम आहे, बऱ्याचशा आपल्या म्हणीच लय बोर आहेत. एक म्हणे ना, मराठी माणसं मराठी माणसाचा पाय ओढतात. ऐकलंस ना, मराठी माणसाला सहनच होत नाही. पण असं काही नाही. मराठी लोकच मराठी माणसाला मदत करतात, कन्नडी लोक बी एकमेकाचे पाय ओढतात, तामिळनाडूचे बी ओढतात, गुजरातचे बी ओढतात. आपल्याला फक्त त्याचा पाय झटाकता आला पाहिजे, ज्यांनी आपला पाय ओढायला लागला. आणि लई जर तर बऱ्याच ठिकाणी मी म्हणत असतो ना, पाय वड पण आधी धरायला नीट शिक. म्हणजे काय की जो कुणी तुमचा पाय ओढतोय असा प्रयत्न करत असेल तर त्याला स्पष्टपणे सांगा की तू पाय ओढ बाबा, पण आधी नीट माझा धरायला शिक. हा कॉन्फिडन्स आपल्यात पाहिजे. पण माझ्यात तो कॉन्फिडन्स फार लेट आला. 2010 मी ज्यावेळेस हे सगळे प्रश्न माझ्यासमोर होते, उद्योजक व्हायचं स्वप्न, ते बी काही सहज आलेलं नाही. उद्योजक व्हायचं कुठं नोकरी नीट लागना, कुठं काही जमाना म्हणून उद्योजक झालं. त्याच्याने माझ्या आयुष्यातले परत 1.5 वर्ष वाया गेलं. ही सगळी सिस्टीम समजून घ्यायला, जे तुम्हाला मी सांगितलं, बँक समजून घ्या, CA समजून घ्या, आणि आपल्याला जो व्यवसाय करायचा आहे त्यातली जर आपल्याला ट्रेनिंग घेता येत असेल तर 100% ती ट्रेनिंग घ्या. आणि अशा ट्रेनिंग महाराष्ट्रात खूप ठिकाणी आहेत. ॲग्रिकल्चरच्या आहेत, इतर सगळ्या व्यवसायांची ट्रेनिंग आहे. तर ही ट्रेनिंग घ्यायला आपण शिकलं पाहिजे. आणि मग 2012 घोड्याला ढापं लावते तसं मी मेहनत करायचो. मी तुम्हाला सांगतो ना, बऱ्याचदा आपण व्यवसाय चालू केला, आपला व्यवसाय छोटा असेल, म्हणजे उद्योजक होणं म्हणजे लगेच फॅक्टरी नाही. स्वतःचा रिक्षा, तो सुद्धा उद्योजक आहे, तो सुद्धा एंटरप्रेनर. स्वतःची टपरी, स्वतःचा वडापावचा गाडा, स्वतःचं जे काय असेल ते स्वतःचं. स्वाभिमान न गमवता केलेला धंदा जो करतो तोच एंटरप्रेनर असतो. मग आपले ट्रॅक्टर असो नाही तर आपलं JCB असो, छोटा बिझनेस असला तरी तो बिझनेस आपला आहे. मी तुमच्या सगळ्या मित्रांना सांगतो, असा छोटा बिझनेस टाकला तर लोक पहिले तुम्हाला हसणार आहेत, म्हणणार हे काय तू टपरी टाकली काय. पण एक आहे, तो धंदा आपला आहे, तो व्यवसाय आपला. काम करायला लाजायचं नाही, मेहनतीला लाजायचं नाही, आणि स्वाभिमान कधी विकायचा नाही, आणि कोणासमोर जर झुकायचं नाही ठरवलं तर 100% आपण मोठे उद्योजक होऊ शकतो. आता काय पूर्वीसारखी मोगलाई नाही. पहिले मोगलाई होती, इंग्रज होते, आता लोकशाही आहे. विराटजींसारखे चांगले नेते तुमच्या संपर्कात की तुमचं त्यांचं डोकं खाऊ शकता की दादा मला हे ट्रेनिंगवाला सांगा, दादा मला याच्याकडे जायचं आहे सांगा. आणि उच्च शिक्षित लीडर मिळणं आणि असे लीडर तुमच्या सहवासात येणं, तर 100% तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजेत, त्यांच्याकडून माहिती घेतली पाहिजे. पण प्रॉब्लेम काय होतं, उद्योग नको, छोटी नोकरी बरी आहे, आणि दुसऱ्याच्या उद्योगाचं माप काढ. आज तुम्ही बघा, मी तर एका ठिकाणी म्हणलो होतं हसत की कित्येक पोरं लग्न करायसाठी नोकऱ्या धरतात, छोटी नोकरी असती, आणि त्या लग्न झाल्यावर फिरायला कुठं जातात, खंडोबा, ज्योतिबा, तुळजापूर, आला वापस, परत गावाच्या बाहेर पडत नाहीत. जे लोक हे 3 देवस्थान करतात ना लग्न झाल्यावर, ते सगळ्यात भंगार लोक. आई वडिलाला महाबळेश्वरला न्यावं, मुंबईला न्यावं, दिल्लीला न्यावं, तर हे 3 देवस्थान करून येतात आणि लगेच घरात. तर मिनिमम आपल्याला लग्न करायचे तर आपल्या बायकोला आपल्या खर्चाने फिरायला नेता यावं. त्याच्यासाठी उद्योगाची सुरुवात कुठून तरी केली पाहिजे. कुठलाही उद्योग हा एका दिवसात उभा राहत नाही, कुठलंही एम्पायर एका दिवसात उभा राहत नाही. 3-3 पिढीला मेहनत करावं लागते. मग आपल्याला एका दिवसात कसं काय मिळेल, तर आपल्याला एका दिवसात ते मिळणार नाही, आपल्याला सुद्धा मेहनत करणं. पण काय होतं की फक्त पुरुषांनीच उद्योजक व्हायचे का. आता इथं मला काय मुली दिसल्या, पण आता मुली कशा उद्योजक होतील ना, आपल्याला ते सहनच होणार नाही मुलींनी उद्योजक होणं. पण आज महाराष्ट्रात खूप प्रमाणात मुली उद्योजक होतात. पण आपल्या समाजातली परत एक म्हण आहे, गोरोगोजिरी लाज राजरी दादा एक रे, गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण. म्हणजे आपल्याला वहिनी बी कशी पाहिजे, गोरी गोरी पान. आणि आदर्श कोणाचं घेतो आपण, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, माझी जिजामाता. आपल्याला असं गाणं तयार करावं लागेल येणाऱ्या काळात, कवींना सांगणे की जिजामातेसारखी अहिल्याबाईसारखी वहिनी आण. पण ती आपल्याला सहन होईल का, नाही होणार. किती बंड आहे ती, एज्युकेटेड आहे ती. म्हणजे मुली एज्युकेटेड होण्यासुद्धा आपल्याला सहन होत नाही, मुलींनी उद्योजक जाणं आपल्याला सहन होत नाही. पण आपल्याला हे बदलावं लागेल. 2013 सलग काम करत होतो 3 वर्ष. त्याच्याने मला एक पुरस्कारासाठी नॉमिनेशन झालं. जगातल्या 127 देशांमधून तो पुरस्कार दिला जातो, यंग एंटरप्रेनर अवॉर्ड. हा अवॉर्ड लंडनमध्ये दिला जातो, प्रिन्स चार्ल्सच्या हस्ते. 2013 माझं त्यासाठी नॉमिनेशन झालं आणि मी लंडनला 10 दिवस होतो. माझी भाषा अशी होती, अजूनही तशीच आहे, इंग्लिश नीट येत नव्हती, पण त्यांनी ट्रान्सलेट दिला. आणि त्यावेळेस मी जगातल्या टॉप 10 लोकांना भेटलो
प्रिन्स चार्ल्सला भेटलो, ॲक्सेंचरच्या सीईओला भेटलो, BBC वर्ल्डच्या हेडला भेटलो. आणि त्या सगळ्या लोकांना भेटल्यावर मला कळालं एक गोष्ट, की तुमची भाषा मॅटर करत नाही, तुमची जात मॅटर करत नाही, तुमचं गाव मॅटर करत नाही, तुमची सध्याची परिस्थिती मॅटर करत नाही. तुम्हाला संघर्ष जर करायची तयारी असेल, पण सगळ्यात महत्त्वाचे संघर्ष म्हणजे नेमकं काय हे सुद्धा आपल्याला कळत. बऱ्याचदा मला तर संघर्ष म्हणजे काय वाटायचं, दुसऱ्याला जीव भांडणं, नाही तर 2-4 जण हाणले म्हणजे झाला संघर्ष. तर त्याला संघर्ष म्हणत नाहीत. संघर्ष हा कुठं असतो? संघर्ष हा स्वतःशी असतो. स्वतःच्या स्किल वाढवणं त्याला संघर्ष म्हणायचं. आणि ती संघर्ष करणं कधी असतो? ज्यावेळेस तुम्हाला तुमचा स्वाभिमान माहीत असतो. सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आपल्याला स्वाभिमान म्हणजे काय ते पण माहीत नाही. आपल्याला स्वाभिमान म्हणजे काय हे सुद्धा माहीत नाही. तर माझं एक म्हणणं आहे की स्वाभिमान कुठलंही काम केल्याने जात नाही, स्वाभिमान फरशी पुसल्याने जात नाही, स्वाभिमान चहाचे कप पुसल्याने जात नाही. स्वाभिमान जातो फेक कमिटमेंट केल्याने, स्वाभिमान जातो डुप्लिकेट सर्व्हिस दिल्याने, स्वाभिमान जातो खराब व्यवसाय करून लोकांना फसवण्याने. तर मित्रांनो, एक करा, कधी स्वाभिमान जाऊ देऊ नका. आणि त्यावेळेस ती तुम्हाला गेल्यावर कळालं की संघर्ष म्हणजे काय. तर संघर्ष हा असा असतो की आपल्याला तर सेटल व्हायचं आहे, त्याला संघर्ष नाही म्हणायचं. एकट्याने मोठं होणं त्याला संघर्ष म्हणायचं का? मला जर गेल्या 200-300 वर्षात मी मागं वळून बघितलं ना, तर संघर्ष फक्त छत्रपतींनी केला आहे सगळ्यांसाठी आपल्या. नाही तर आपली लढाई फक्त स्वतःचीच आहे की मला मोठं व्हायचं. खरा संघर्ष कोणी केला आहे? फक्त छत्रपतींनीच केला आहे. आपली तर लढाई लई सोपी आहे. आपल्या लढाईतला संघर्ष फक्त आपल्याला मोठं व्हायचं, आणि नंतर केली तर केली, एखाद्याला मदत केली तर एखाद्याला मोठं करायचं. मला त्या लंडनमध्ये गेल्यावर कळालं, प्रिन्ससोबत बोलताना मला कळालं की त्यांचं व्हिजन काय आहे. ते व्हिजन काय बघतात की शरद तांदळे वंजारवाडीतला, ज्याला भाषा नीट आहे ना, अशा एका उद्योजकाला ते लंडनमध्ये बोलवतात, त्याचं ऐकून घेतात, त्याचा सन्मान करतात. म्हणजे त्यांना एक गोष्ट वाटली की कोणताही उद्योजक छोटा मोठा हा त्याच्या टर्नहून ठरत नाही, तर त्याच्या व्हिजनहून ठरतं. पण आपल्याला कळायला पाहिजे की आपलं व्हिजन काय. व्हिजन हा शब्दाचा अर्थ आपण बरेच ऐकला असेल, ह्या माणसाचं व्हिजन लय भारी आहे. पण व्हिजन म्हणजे काय? ते येत्या 5 वर्षात मी काय करणार, येत्या 10 वर्षात मी कुठं जाणार आहे, मी काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन करणार आहे का, मी नवीन काहीतरी करणार आहे का, चाललंय तेच चालू देणार आहे. ह्याचं ज्याला भान असतं त्याला व्हिजनरी लीडर म्हणतात. मला तिथं गेल्यावर कळालं की यार आपल्या आयुष्यात काहीतरी व्हिजन आहे. आणि काय व्हिजन आहे? तर आपल्याला नवीन काहीतरी करायचं. मी सुद्धा अवॉर्ड मिळून सुद्धा गोंधळलेलंच होतो की नेमकं मला काय करायचं. आणि मला तर वाटायचं मोठं काहीतरी करायचं, पण रस्ता सापडत नव्हता. मित्रांनो, तुम्हाला जर असा प्रॉब्लेम असेल की खरंच मोठं काहीतरी करायचं आहे पण सापडत नाही, तर याला एकच मार्ग आहे, तुम्ही स्ट्रॉंगली वाचलं पाहिजे, तुम्ही 10 गावं फिरलं पाहिजे. लोक नाही म्हणत 12 गावचा पाणी पिलेला आहे, तर ते 12 गावचं पाणी पिलेला म्हणजे 12 ठिकाणचा त्याला अनुभव. तसं आपल्याला सुद्धा अनुभव गेन करता आला पाहिजे, चांगल्या लोकांना आपल्याला भेटता आलं पाहिजे. मी सांगतो ना, आपण आयुष्यात मधमाशीसारखं राहिलं पाहिजे. मधमाशी काय, ह्या फुलावर जा थोडा पराग घे, त्या फुलावर जा थोडा पराग घे, आणि असं करत 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 ती मधाचं पोळं तयार करते. आपल्याला सुद्धा आपल्या आयुष्यात काय करायचं असेल तर एका मधमाशीसारखं थोडा थोडा मध जमा करावा लागतो. आणि तो चांगल्या विचारांचा, चांगल्या लोकांचा, याच्यानीच. नाही तर आपल्या डोक्यात एक धारणा असते, माणसं लय वाईट असतात, लोकांचं काही खरं नाही. असं काही नाही, माणसं चांगलेच आहेत. आपण चांगले वागलो तर आपल्याला माणसं भेटतात. मला तिथं गेल्यावर कळालं व्हिजन म्हणजे काय. नाही तर तोपर्यंत मला काय वाटायचं, आपल्याला आवड मिळाला, आपण जिंकलो. आणि त्या स्वाभिमानासोबत अजून एक शब्द आपल्याला बऱ्याच जणांना कळत नाही, तो म्हणजे महत्त्वाकांक्षा. कधी ऐकला हे शब्द महत्त्वाकांक्षा? त्याला सोप्या भाषेत ॲम्बिशियस म्हणतात. इन्स्पिरेशन, महत्त्वाकांक्षा. बऱ्याचदा असा प्रश्न मला विचारायचे, शरद तुझी महत्त्वाकांक्षा काय? मला 10 मिनटं कळतच नव्हतं नेमकं महत्त्वाकांक्षा म्हणजे काय, आणि नेमकी काय महत्त्वाकांक्षा आहे. महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्री व्हायचे, काही नाही सापडलं तर पंतप्रधान व्हायचे, मुख्यमंत्री व्हायचे. आपल्या स्वतःच्या कॅलिबरकडं, स्वतःच्या क्षमतेकडं न बघता मी वेगळ्याच गोष्टीकडं लक्ष द्यायचो. मला वाटायचं हीच महत्त्वाकांक्षा. मित्रांनो, पहिला आयुष्यातला एक शब्द समजून घ्या, महत्त्वाकांक्षा. महत्त्वाकांक्षा म्हणजे महत्त्वाची आकांक्षा. महत्त्वाची आकांक्षा म्हणजे आपल्या आयुष्यात काय पाहिजे ठरवून घ्या. 2 व्हीलर पाहिजे, ही बोगस महत्त्वाकांक्षा आहे. कार पाहिजे, बोगस महत्त्वाकांक्षा आहे. आयफोन पाहिजे, बोगस महत्त्वाकांक्षा आहे. महत्त्वाकांक्षा इतकी मोठी पाहिजे की मला माझं स्वराज्य उभा करायचं. छत्रपतींनी काय सांगितलं आपल्याला? हिंदवी स्वराज्य. मग आपलं स्वराज्य म्हणजे काय, स्वराज्य म्हणजे काय हे समजलं पाहिजे. त्याच्या आधी समजलं पाहिजे महत्त्वाकांक्षा. स्काय इज द लिमिटवर एखादी गोष्ट ठरवून घ्या की मला इथपर्यंत जायचं. मी सुद्धा विराजजी बीड आहे, मी काय लय मोठा साहित्यिक नाही, लय मोठा लेखक नाही. रावण डोक्यात आलं, पॅशनमध्ये लिहिलं, 40-42 हजार कॉप्या महाराष्ट्रात विकल्या. पण मी आज काय बघतो, महत्त्वाकांक्षा काय बघितली, अख्ख्या जगात पुस्तक विकणार, अख्ख्या जगातल्या एअरपोर्टवर पुस्तक ठेवणार. अवकात आहे का माझी आज? नाही, पण मी ठरलं मी अवकात बनवणार.
मी तिथपर्यंत पुस्तक नेणार. म्हणजे माझं साहित्यातलं काही कॉन्ट्रीब्युशन नाही, लिटरेचरचं काही माहीत नाही, आमच्या घरात कुणी लिहित नाही, मी पहिल्यांदा पुस्तक लिहिले. मी स्वप्न काय पाहतोय, अख्ख्या जगात पुस्तक मी नेऊन पोहोचवणार. म्हणजे मी स्वप्न पाहतो, मी 5 वर्षाचं स्वतःचं स्वप्न कोणाच्या अंगावर मारतात, पोराच्या अंगावर. तुम्ही काय करीत होते तरुण होते, असा प्रश्न आपल्याला त्यांना विचारता येत नाही. तर तो प्रश्न आपल्या पोरांनी नातवांनी आपल्याला विचारू नये की तुम्ही तेव्हा काय केलं. त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांना सांगणं आहे, पुढच्या 1000 दिवसाचं स्वतःला टार्गेट द्या, लिहून घ्या की मी एवढ्या गोष्टी करणार आहे. नाहीतर परत ते राहिले हे करायचं राहिले, ते करायचं राहिले. 1000 दिवसाचा प्लॅन घ्या, 100% तुम्हाला यश मिळेल. मी बऱ्याचशा ठिकाणी सांगत असतो, ज्योतिष तुमचं भविष्य सांगू शकत नाही, पण तुमचं मनगट तुमचं भविष्य सांगू शकतो. तर तुमच्या सगळ्यांना माझ्याकडून, मला तर बोलावं तर बरंच वाटतंय, पण टाईम होतोय असं मला वाटतंय. आणि मी सचिनजींना म्हणलं होतं की भाषणं तर होत राहतात, यूट्यूबवर येत राहतात, आणि कित्येक कार्यक्रमात काय होतं, वक्ता येतो, त्याचं शहाणपण सांगतो जातो निघून. मॅकडॉनल्ड्स नावाच्या माणसाने कंपनी चालू कधी केली माहिती आहे का? वयाच्या 55व्या वर्षी. कधी चालू केली कंपनी? 55. त्या मानाने तर तुम्ही लय तरुण आहेत, 42 म्हणजे. आणि 55ला कंपनी चालू केली, 70-75 अख्ख्या जगात स्टोअर केले. म्हणजे असं आपण पण म्हणू शकतो की यार एखादा माणूस सक्सेस होईल, पण खूप सारे असे उदाहरणं आहेत की ज्यांनी कुठल्याही वयात चालू केलं आहे आणि कधी यश मिळालं. फक्त एक आहे, तुम्हाला असं कधी वाटतं का मी थकलो आहे म्हणून? थकलो नसन वाटत तर कुठलंही वय योग्य आहे. माणूस वयाच्या 60व्या वर्षीसुद्धा तरुण असतो. शरद पवार वयाच्या 80व्या वर्षीसुद्धा तरुण आहेत. त्याच्यामुळं वयाचं मॅटर नाही. पवारसाहेब अजून लढते. म्हणजे वयाचं मॅटर राहतच नाही काय, फक्त आपल्यात इच्छाशक्ती पाहिजे, आणि ही इच्छाशक्ती असली तर आपण काही करू शकतो. मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. मी रावण लिहिलं त्यावेळेस पवारसाहेबांना पुस्तक दिलं, आणि माझ्या काही 10-20 मित्रांना पुस्तक दिलं वाचून सांग की राव मला. मित्रांनी पुस्तक वाचलं, काय म्हणलं, सध्या वेळ नाही, लईच घाई चालू, झालंच नाही यार, रात्री लई उशीर होतं राव. 5व्या दिवशी साहेबाकडून मेसेज आला पुस्तक वाचलं म्हणून. काय, आता साधी एक गोष्ट घ्या की पवारसाहेब एवढा ताकदवर लीडर आहे का महाराष्ट्रात? नाही. पवारसाहेब एवढा नॉलेज असलेला माणूस आहे का महाराष्ट्रात? नाही. पवारसाहेबासमोर कोण नाही झुकणार? सगळे झुकते. बरं, साहेब व्यवस्थित जगू शकत नाहीत का? मरुस तर निवांत आरामशीर जगू शकत. तरी साहेब ह्या वयात का वाचतात? काय म्हणलं मी? तरीही पवारसाहेब ह्याही वयात का वाचतात? पवारसाहेब ह्याही वयात माझ्यासारख्या तरुण लेखकाला का भेटतात? पवारसाहेब माझ्यासारख्या तरुण लेखकाशी का संवाद साधतात? तो काय लिहितो, काय विचार करतो, का विचारतात? याचं कारण काय माहिती आहे का? महत्त्वाकांक्षा. जर ते 82 वर्षी म्हणत नाहीत मी हारलोय, आपण 42 वर्षी स्टार्ट करायला मला नाही वाटत अवघड आहे. त्यामुळं फार सोपा प्रश्न आहे. थँक्यू सर. हॅलो, नमस्कार सर. मी आनंद बोरगे. लास्ट 1 year बिफोर तुमचं रावण राजराक्षसांचं पुस्तक वाचलं होतं. खूप सुंदर आणि खूप छान लिखाण आहे. यूट्यूबवरचे व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचं बुक मी लगेच ऑनलाईन ऑर्डर केलं होतं. लास्ट लॉकडाऊनमध्ये ते पुस्तक वाचून पूर्ण झालं. तर माझा प्रश्न असा आहे की आता सध्या खूप सारे लहान मोठे उद्योजक आहेत किंवा नोकरदार वर्ग पण आहे, पण यांना आपल्या उद्योजकामध्ये किंवा नोकरी करत असताना फायनान्शियल मॅनेजमेंट ह्याचं खूप नॉलेज कमी असल्यामुळे त्यांना ताळेबंद त्यासोबत राखता येत नाही. तर ह्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता? नोकरीबद्दल का? नोकरी आणि उद्योग, लहान उद्योगामध्ये पण त्यांना उद्योग सुरू केल्यानंतर त्यांना असं वाटतं अरे यार हे माझं काय चुकलं. होतं माहिती आहे का, याच्यात नोकरीत तर एक प्रश्न आहे. नोकरी लागली म्हणजे आपण निर्धास्त होतो. आपल्याला माहीत असतं माझ्याकडे 20,000 रुपये महिन्याला येणार आहेत, पण ते 5 तारखेला संपलेले असते. का संपलेले असतात? आपण आधीच उधाऱ्या करून ठेवलेल्या असतात. नोकरी निघून जाते, त्याच्यात त्याने जे एखादा फ्लॅट घेतला ते हप्त्यानेच बेजार होतं, पूर्ण आयुष्य निघून जातं. 18 वर्ष म्हणजे काय, स्वप्न ना फिप्न काहीच नाही राहत. नोकरीचा ताळेबंद असा काही ताळेबंदच नाही. नोकरी नाही, उद्योजक. बोलतं उद्योजकाचा ताळेबंद म्हणजे काय, 3-4 प्रकार आहेत त्याच्यात. उद्योजकतेचे बिले ताळेबंद म्हणजे काय माहिती आहे का? पहिले तर आपल्याला पैसा समजला पाहिजे. पैसा समजणं म्हणजे काय माहिती आहे का? नोटा मस्त येणं नव्हे. पैसा समजणं म्हणजे मेरे पास कितना है, मैंने कितना डाला, कितना बना है. म्हणजे मारवाडी लोकांची, गुजराती लोकांची स्टाईल आहे. मी एवढे टाकले, मला किती पाहिजे सांग. पहिल्यांदा उद्योजक काय करतात माहिती आहे का? बिझनेस टाकायचं म्हणजे एक तर फुशारकी मारायसाठी व्यवसाय चालू केलेला असतात काही जण. कॅटेगरीज सांगतो मी, कोणाला तरी दाखवायसाठी की मैत्री काय. आणि ज्यांच्याकडे पैसे असतात का वडिलांकडं, ते माझ्या पोराचं लग्न व्हावं त्याच्याकडे पैसे असतात म्हणून पोराला काहीतरी टाकून देतात.
हॉटेल फिटेल, त्याला व्यावसायिक म्हणायचं. याच्यात काय होतं, व्यवसाय टाकला की तुम्ही बघितलं असं मोठमोठाले उद्घाटनं करते, हिरोला आण, याला आण, त्याला आण, पुष्पगुच्छ, याचा मान, त्याचा मान, त्याचा मान, आणि त्या मानामानात ते 5-50 हजार रुपये पहिल्याच ठोक्यात लॉसमध्ये असते. ते ताळेबंद कळत नाही. माझं एक म्हणणं आहे की व्यवसाय हा ग्राउंड झिरोपासून असला पाहिजे. पहिल्यांदा पहिले 5 वर्ष काहीच अतिरिक्त खर्च नसला पाहिजे, म्हणजे उद्घाटन असेल अशा गोष्टी असतात. सेकंड थिंग काय होती, व्यवसाय काही 1-1.5 वर्ष चालू झाला की आपल्या नात्यागात्यातले लोक असतात, मित्र असतात आपले. आपण मित्र काही याला समज आपलं हॉटेल आहे, पैसे राहू दे रे तुझ्याकडून घेणार का. एक तर बीडमध्ये एकाने कपड्याचं दुकान टाकलं, 3 महिने पहिले अख्ख्या नात्या गोत्यात त्यांनी कपडे उधार दिले, एकाने पैसे दिले नाहीत, नंतर बंद करावं लागलं दुकान. म्हणजे व्यवसायाच्या ठिकाणी नात्यांनी, व्यवसायाच्या ठिकाणी मित्रांनी, हा दुसरा लॉस आहे. तो ताळेबंद एक चुकतो. आणि 90% ताळेबंद हा CA कडे ठेवायचा आणि बँकेत अकाउंटिंग ठेवायचं, कॅश पैसे घेऊन फिरायचं नाही. आणि तिसरी गोष्ट काय होती, 4-5 वर्ष थोडे पैसे कमवले उद्योजकांनी, बरेचसे उद्योजक यांनी बंद पडलेत. थोडा पैसा आला की त्याला वाटतं मी पांढरा शर्ट घालावा, थोडा पैसा आला की त्याला वाटतं मी स्कॉर्पिओतून हात बाहेर काढा, थोडा पैसा आला की त्याला वाटतं मला आता युवा उद्योजक नाही युवा नेता म्हणलं पाहिजे, थोडा पैसा आला की त्याला वाटतं आता मी रक्तदान शिबिर घेतो, थोडा पैसा आला की वाटतं त्याला मी कोणाला तरी मदत करतो. मी तुम्हाला सांगतो, बिझनेस करायचा पहिले 10 वर्ष एकदम कमर्शियल राहा, नो सोशल वर्क्स. पहिले स्वतःचा पाया मजबूत करा, कारण की आपल्या व्यवसायावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष 10 ते 20 कुटुंबाचं घर चालत असतं. आपण जर मूर्खासारखं वागलो तर त्या 10 जणांच्या कामाला हात आपण देतो. तर ताळेबंद हा बँक अकाउंट आणि दुसरं म्हणजे CA पकडला पाहिजे. अतिरिक्त खर्च टाळणे आणि प्रसिद्धीच्या मोहात पडणे, हे 2च लॉस आहेत. धन्यवाद. अजून विचार. सर नमस्ते, माझं नाव उदय पाटील. हां, आत्ता सध्या वेगवेगळे व्यवसाय लहान मोठे करण्याची मुलांची, युवकांची तयारी ही गोष्ट निश्चित आहे. परंतु आता यूट्यूबच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून स्टॉक मार्केटिंगचं एक फार मोठं एक मार्केटिंग आता सध्या इंटरनेटवर चालू आहे. तर बरीचशी तरुण मुलं त्या व्यवसायाकडे, स्टॉक मार्केट व्यवसाय म्हणून बघतात, तिथं उतरतात, पण अभ्यासापोर असल्यामुळं गुंतवणुकीमध्ये अडकून राहतात. तर मुलांनी तो स्टॉक मार्केटिंगचा उद्योग त्यांचा व्यवसाय म्हणून तिकडे बघावं का, ही जी आवश्यकता ग्रामीण भागामध्ये त्या प्रमाणात जागरूकता नाही. स्टॉक मार्केटिंग, ट्रेडिंग हा मुलांनी व्यवसाय म्हणून व्यवसाय करावा का, याबद्दल थोडं मार्गदर्शन करा. पहिले तर काय माहिती आहे का, स्टॉक मार्केटबद्दल आपल्यालाही संकल्पना आहेत उलट्यापालट. स्टॉक मार्केट म्हणजे आपल्याला जुगार वाटतो बऱ्याच जणांना. पहिले तर लई लोक त्याला जुगार म्हणतात, त्यात पैसे बुडतात म्हणतात. पण भारताची अख्खी इकॉनॉमी ही त्या स्टॉक मार्केटवर आहे. त्याला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणतो, दुसरं काय नॅशनल स्टॉक एक्सचेंज. तर हे 2 आहेत ना, याच्यात सगळ्या कंपन्या इनलिस्टेड आहेत. रिलायन्स असेल, टाटा असेल, ह्या सगळ्या कंपन्या शेअर्स तिथं त्यांचे नाव नोंदणी केली असतील. आणि हे शेअर्स परचेस करणे, सेल करणे हा एक नवीन व्यवसाय गेल्या 25-30 वर्षात मराठी माणसांच्या नजरेत यायला लागला. 15 वर्षापूर्वी तर मराठी लोक हे करीतच नव्हते. तुम्हाला कुठलाही व्यवसाय करायचा आहे, हॉटेल टाकायचं आहे, लँड करायचे, ट्रॅक्टर चालवायचे, JCB घ्यायची, खोदायचे कामं करायचे, ॲग्रिकल्चर बिझनेस करायचा आहे, त्या प्रत्येकाला शेअर मार्केट माहीत पाहिजे, म्हणजे माहीत पाहिजे. ही पहिली प्रिरिक्विजिट आहे व्यवसायात. म्हणजे शेअर मार्केटचा असा सेपरेट व्यवसाय नाही. पहिले तर शेअर मार्केट सगळ्यालाच माहीत पाहिजे, त्यातली त्यात तर लेडीजला सगळ्यालाच माहीत पाहिजे शेअर मार्केट म्हणजे काय. त्यांनी कळतं की देश कुठं चालला आहे, त्यांनी कळतं की कोणते शेअर्स आता वाढणार आहेत. म्हणजे आता कित्येक लोकांनी करोनामध्ये पैसे कमवले, झोमॅटोचे शेअर्स वाढले, कारण लोकांना कळलं सगळे घरात आहेत, लोक ऑनलाईन डिलिव्हरी करणार आहेत, ॲमेझॉनचे रेट वाढले. तर शेअर मार्केटचं नॉलेज तर हे प्रत्येक बिझनेसमनला पाहिजेच. प्रायमरी नॉलेज तरी पाहिजेत. यूट्यूबवर त्याचे व्हिडिओ आहेत, त्याचे पुस्तकं आहेत, मराठीत आहेत, सोप्या भाषेत आहेत, त्याचे क्लासेस पण आहेत. सेकंड एक विषय राहतो की शेअर मार्केट हा व्यवसाय म्हणून केलं पाहिजे. तर मी म्हणतो केलं पाहिजे, पण त्याला वेळेची मर्यादा आहे. नुसतं शेअर मार्केट ह्या एका बिझनेसवर तुम्ही आयुष्यभर सर्वाईव्ह होऊ शकत नाहीत. तुमच्याकडं अजून एक व्यवसाय पाहिजे, सोबत शेअर मार्केट पाहिजे. कारण की शेअर मार्केटचा व्यवसाय जो आहे तो अपडाऊनमध्ये चालतो. उद्या मंदी आली 3-3 वर्ष गायब होईल, सगळा पैसा तुम्ही त्या स्टोअर राहतो. तर याच्यातले जे जाणकार आहेत त्यांचे पुस्तक आहेत बाजारात. पण मी तर सगळ्याला एक सल्ला देईन, फक्त शेअर मार्केट हा धंदा करू नका. जर तुम्ही इथं शेअर मार्केट धंदा करत असताल तर त्यासोबत ऑनलाईन टेंडरिंगचं करा, ऑनलाईन फॉर्मचं करा. म्हणजे त्याला जोड व्यवसाय पाहिजे शेअर मार्केटला. एकटा शेअर मार्केट नाही चांगलं, त्याला एक तर एक बिझनेस किंवा नोकरी करून सुद्धा करता येते.
पण शेअर मार्केटमध्ये रोज रक्त पाहिजे. आता दिवसा मार्केट ओपन होतं आहे सकाळी 10 वाजता, दुपारी 3:30ला बंद होतं आहे, संध्याकाळी कमोडिटी मार्केटमध्ये करा, पण शेअर मार्केटचं नॉलेज पक्क पाहिजे. थँक्यू सर. हॅलो, मी उत्तम चव्हाण आहे खुर्द. व्यवसायाची मानसिकता प्रत्येकाची आहे, पण प्रचंड कर्ज काढायचे, फायनान्स कर्ज काढायचे, बँकांचे कर्ज काढायचे आणि ह्याच निमित्ताने कर्ज काढून व्यवसाय उभा करायचे आणि व्यवसायात परत काही कालानं दबायला यायचं, अशी बरीच उदाहरणं समाजात बघतोय आपण. कर्ज काढून व्यवसाय करावे का? सगळ्यात पहिले काय, मी मगाशी सांगितलं, सरांचा प्रश्न एकदम बरोबर आहे. सगळ्यात पहिले काय माहिती आहे का, की व्यावसायिक होण्याच्या आधी मेंदूला व्यावसायिक बनवा, त्यालाच वर्ष लागतं. बरेचसे जे व्यवसाय लोक कर्ज काढून टाकतात ना, ते फॉर्ममध्ये आलेले असतात, ह्याचं ऐकून त्याचं ऐकून, ते लय कमी होतं म्हणून आपल्याला काय जमतं हे आपण बघत नाही. तर बरेचसे व्यावसायिक त्याच्यामुळे तोट्यात जातात. सेकंड थिंग काय माहिती आहे का, व्यवसाय करायचा म्हणजे उद्याच दुकान टाकायचं किंवा काय करायचं असं होत नाही. पण बरेचसे मुलं यूट्यूबचे व्हिडिओ मोटिवेशन पाहून काय करतात, घरच्यांना प्रेशराईज करतात, त्यांनी केला व्यवसाय, मला द्या पैसे, कारण त्याला दुसरं काही येत नसतं. तर मी तर एक तर उद्योजकांना सांगेन, खूप सारे पैसे घेऊन व्यवसाय चालू करू नका, हळूहळू करा. बरेच जण म्हणले मी मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकू का? तू जे मॅन्युफॅक्चरिंग करणार आहेस ते दुसरीकडे विकून बघा. म्हणजे आता समज ॲग्रिकल्चर बिझनेस आपण करतो, पुण्यामध्ये गवऱ्यासुद्धा विकल्या जातात ऑनलाईन, गवऱ्या, शेणाच्या गवऱ्या. ॲमेझॉनवर अकाउंट कसं उघडायचं ते बघा, सेलर. फ्लिपकार्टवर अकाउंट कसं उघडायचं ते बघा. आपल्याला ज्याचं प्रोडक्शन करायचं आहे ते आपल्याला विकता येते का बघा. व्हॉट्सअपवर सुद्धा व्हॉट्सअप बिझनेस आला आहे आता. का बरं आलं आहे की व्हॉट्सअपवरून बिझनेस करा, म्हणजे आपल्या ओळखी पाळखीतून खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करून व्यवसाय चालू करू नये. बँक तर तुम्हाला लोनच देणार आहे स्टार्टिंगला. मोठा व्यवसाय देईन तर कुणाच्या आपल्या जमिनीवर देईन लोन काढून, नाही तर आपल्या घरावर देईन. आपल्या घरच्यांना काय आपल्या धंद्याच्या मध्ये आणू नका. हे तर ठीक आहे, लोन काढले घरावर. कित्येक लोकांनी जमिनी विकल्या आणि पोरांना धंद्याला पैसे दिले आणि ते डुबले. मित्रांनो, कोरोनानंतरचा काळ आहे, सगळं जग ॲग्रिकल्चरवर येणार आहे. ॲमेझॉनसारख्या, फ्लिपकार्टसारख्या, आयफोनसारख्या, गुगलसारख्या, फेसबुकच्या कंपन्या आपल्या दारात आल्यात. आपल्याला विळखा घातला आहे त्यांनी, विळखा. आपल्या बघा तुम्ही अंगावर सुद्धा एक ना एक डिव्हाइस फॉरेनचं. म्हणजे त्या कंपन्या प्रत्यक्ष राजकारणात जरी नसल्या तरी अप्रत्यक्ष फायनान्सने आपल्यावर राज्यच करतात. तर ह्या कंपन्या आपल्या दारात आल्यात. मला तर भीती वाटते येणाऱ्या काळात त्यांनी आपल्या जमिनी घेऊ नये आणि त्यांनी त्यांचं ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट इथं तयार करू नये. सध्या ते तुमच्याकडून म्हणजे नाही का, आपल्या पेप्सीसारख्या कंपन्या तुमच्याकडून चिप्स घे, बटाट्याची चिप्स घे, कोबी घे, हे त्यांनी चालू केलं. उद्या म्हणते जमिनी बी आम्हाला द्या. तर ह्यो काळ करोनानंतरचा एक करा, कधीच तुकडासुद्धा विकू नका, एक गुंठा पण धंद्यासाठी तरी एक तुकडासुद्धा विकू नका. येणारा काळ हा शेतीचा आहे. तुमच्याकडे जमीन, आपण कोरोनात पाहिलं, आपण मुंबईत असलो तरी आपल्याला आपल्या गावाकडे येणार आहेत, आपल्याला मेल्यावर आपल्याच रानात जाळणार आहेत. तर जिथं जाळणार आहेत ते तरी मिनिमम विकू नका. धंदा होईल न होईल, उद्या लॉसमध्ये जाऊ प्लसमध्ये जाऊ, पण आपल्या बापाची पुण्याईने जी कमवलेली जमीन आहे ती काही विकू नका. ती विकून धंदा करणारे सगळ्यात मूर्ख, त्याला उद्योजकच नाही म्हणायचं, त्याला मूर्ख म्हणायचं. अजून हॅलो सर, माझा प्रश्न असा होता, सध्याच्या गतिमान प्रायव्हेटायझेशनच्या युगामध्ये उद्योजकतेची सर्वसाधारण दिशा काय असावी? म्हणजे आता गव्हर्नमेंटच्या सेक्टरमध्ये पण बऱ्याच ठिकाणी प्रायव्हेटायझेशन झाली आहे. तुमचा पण स्वतः कॉन्ट्रॅक्टिंगचा बिझनेस आहे. बऱ्याच ठिकाणी आता प्रायव्हेटायझेशन व्हायला लागले. मग त्यानंतर बाबा प्रायव्हेट सेक्टरमध्ये मॅन्युप्युलेशन व्हायची काही चान्सेस आहेत का, किंवा सर्वसाधारण दिशा काय असावी आपली उद्योजकतेची? तू दिसतोच बारीक, पण प्रश्नाला राईट विचारला सर. ह्याच्यासाठी आधी आपल्याला वोट नीट करता आलं पाहिजे. काय वोटिंग करतो ना आपण, मतदान राईट माणसाकडे गेलं पाहिजे. ते आपलं गेल्या 2 वर्षात चुकलेलं आहे, ते जाऊ द्या. पण तर म्हणजे सगळ्यालाच कळालं चुकलेलं आहे म्हणून, मग हरकत नाही, चुकलेलं आहे म्हणलं. तर काय झालं आहे की हे सगळं राज्यकर्त्यांवर डिपेंड असतं. जगात ग्लोबलायझेशन आलं 92ला, ग्लोबलायझेशन आलं, बाहेरच्या फॅक्टऱ्या भारतात आल्या, त्याचा रोजगार निर्मिती झाली, सगळं झालं. शासकीय नोकऱ्या कमी झाल्या मागाशी मी म्हणलं, कारण की शासनाने 80-20 नावाचा रूल केला. एक 80-20 म्हणजे अप्रत्यक्ष, की 20% लोक परमनंट, 80% लोक कंत्राटी. त्यांनी नोकऱ्या कमी झाल्या.
दुसरं आता केलं की गव्हर्नमेंटचे कित्येक प्रोजेक्ट्स योजना ह्या काही टिपिकल उद्योजकांच्या हातात देणं चाललं आहे. म्हणजे प्रायव्हेटायझेशन जोरात सुरू आहे. ह्या सेक्टरमध्ये सगळ्यात पहिलं उत्तर मी जे सांगितलं तेच आहे. पण दुसरं एक आहे की याच्यात आपण खचून जायचं नाही. कुणी जर प्रायव्हेटायझेशन करत असेल तर आपण प्रायव्हेटायझेशनच्या कंपन्या टाकू. उद्या ॲग्रिकल्चर कंपन्या ऑर्गॅनिक फार्मिंगच्या होणार आहेत, व्हर्टिकल फार्मिंगच्या कंपन्या होणार आहेत आणि याच्यात आपल्या दारात दिल्लीच्या कंपन्या येऊन बसू नयेत. त्याच्यामुळं व्हर्टिकल फार्मिंग, ऑर्गॅनिक फार्मिंग, सेंद्रिय खती विकणं, सेंद्रिय खतांच्या विक्री करणं. जगात ॲग्रिकल्चर बिझनेस कोणत्या चाललं आहे? निव्वळच कांद्या बटाट्यावर मेंटेन न राहता ड्रॅगन फ्रूटकडे आपल्याला बघावं लागणार. जगात कोणते नवीन फळं चालले त्याचा आपल्याकडे होऊ शकतो का हे बघावं लागणार आहे. चांगल्या ॲग्रिकल्चर विचारवंत म्हणून तर म्हणलं मागाशी ॲग्रो बनवायचा. तर ह्या प्रायव्हेटायझेशनच्या जगात आपल्याला टिकणंच आहे, नाही तर आपले नातू आपल्याला पळकुटं म्हणणार आहेत. तर जे चाललं आहे त्याला आपण रोखू शकत नाही. त्याला दर 5 वर्षांनी तुम्हाला चान्स असतो, ते करा, त्याशिवाय हे बदल होणार नाही. पण प्रायव्हेट झालं आहे म्हणजे नैराश्यात जायचं नाही. 100% आपलासुद्धा काळ येईल, प्रायव्हेट कंपन्या आपल्यासुद्धा होत्या. त्यामुळं जग हे स्पीडनी प्रायव्हेट दिशेकडे जाणार आहे. फक्त ते प्रायव्हेट माणूस कोण? हे काही टिपिकल लोक राहतात, काही सगळ्यांच्या हातात सत्तेचं विकेंद्रीकरण येते बिझनेसमधल्या. हे आता येणारा काळच ठरवेल. त्यासाठी तर हे भाषणं तरुण पोराला सांगतो, व्यवसायामध्ये या, तरच ते विकेंद्रीकरण होईल. नाही तर एकच माणूस मॅन्युफॅक्चरर आपण सगळे त्याकडे नोकरीला, असा काळ येण्याची शक्यता. तर त्याला दुसरा काही मार्ग नाही आता. आणि माईकवर तर मला सगळं डिटेल उत्तर बी देता येणार नाही. तुला नंतर मला फेसबुकला मेसेज कर, तुला पर्सनली बोलू आपण याच्यावर. स्पर्धेला कारण काय? आपली लोकसंख्या काय कमी नाही. लोकसंख्या धुराळ आहे, याच्या स्पर्धा धुराळ आहे. पण जेवढी लोकसंख्या तेवढे उपभोक्ते जास्त आहेत. स्पर्धा कधीपर्यंत चालणार माहिती आहे का? तुम्ही एक विचार करा, निसर्गाचा मूळ नियम आहे. जे जगाची मेन निसर्गाचा नियम काय माहिती आहे का? स्पीड. काय नियम आहे? स्पीड. आणि ही स्पीड जर आपल्याला मेंटेन नाही करता आली निसर्गासोबत तर आपल्याला मागं पडतो आपण. दुसरं आहे, दरवेळेस आपल्याला उत्पादनात वाढवावं लागणार. आता काही जण व्यवसाय चालू करतात, वडापावचा गाडा टाकतात, भज्याचे गाडे टाकतात. एकदा भजे काढतात, देतात, परत थोडा वेळ ते भजे नाही ऐकले तर ते परत तेलात टाकतात, परत बाहेर काढतात आणि आपल्याला देतात. आपण म्हणलं अरे रिपीट काढलं का तेलातून? तर ते काय म्हणतो, खाकी राव, काय फरक पडतो? म्हणजे बळच ते भजे आपल्याला खाऊ घालतो, आपल्या ओळखीवर, आपल्या रिलेशनवर, किंवा खाकी आपल्याला भूक लागली असते म्हणून. सेवा क्षेत्रात मॅक्झिमम भारतात हेच व्हायला लागलं. आपल्याला ज्यावेळेस फोन घ्यायचा आहे त्यावेळेस आपण जगातला सगळ्यात भारी फोन आयफोन घेतो. आपल्याला ज्यावेळेस सोशल मीडियावर जायचे तर जगातलं सगळ्यात भारी फेसबुकवर आपण जातो. पण ज्यावेळेस आपल्याला सर्व्हिस द्यायची वेळ येते का, त्यावेळेस आपण आपली सर्व्हिस कशीही देतो आणि बळच त्या भांद्याला चलवतो आणि म्हणतो लोक खराब आहेत. तर ह्या काळात, ह्या स्पर्धेच्या जगात तुम्हाला कंटिन्यू अपडेट राहणं आहे. तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये जे कोणी जॉब करतात ना, सॉफ्टवेअर नाही का 10-20 वर्षापूर्वी क्रेज आली ती सॉफ्टवेअरमध्ये, पुण्यात जॉबला सॉफ्टवेअरमध्ये 5 लाखाचं पॅकेज असलं तरी पालक सांगायचे 10 लाख आहे. सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला खरं बी वाटायचं. पण सॉफ्टवेअरमध्ये जे 15 वर्षापूर्वी लोक लागलेत ना, ते आज डिप्रेशनमध्ये. कारण की जे लोक अपडेट झाले नाही ते संपतात. कित्येक प्रजाती जे आहेत का निसर्गाने तयार केलेल्या, ज्या अपडेट झाल्या नाही त्या प्रजाती संपल्यात. आता इथून पुढचं जग आपल्याला बघावं लागेल ना. आता साधी एक गोष्ट आहे, 2014 इलेक्शन झालं, विरोधी पक्ष नेते सोशल मीडियावर नव्हते, हारले, कारण की त्यांना कळालंच नाही जग कुठं चाललंय. तसंच नवीन अपडेट काय चाललंय. आता समज बिझनेस चालू करायचा आणि तुम्ही त्याच परंपरागत पद्धतीने चालत असला तर नाही होणार. तुम्हाला फेसबुकवर यावं लागणार आहे, तुम्हाला सोशल मीडिया मार्केटिंग करावं लागणार आहे, तुम्हाला नवीन जे चांगलं आहे जग व्हॉट्सअपवर यावं लागणार आहे, नवीन टेक्नॉलॉजी शिकून घ्यावं लागणार आहे, नवीन नियम काय चालले ते शिकावं लागणार आहे. स्पर्धा आहे, टिकणार तोच जो अपडेट होतो. मोबाईल आपला हँग होतो, एखादं आपण ॲप्लिकेशन डाउनलोड केलं व्हॉट्सअप, मोबाईल हँग होतो, व्हॉट्सअप लई दिवस चलत नाही, मेसेज येतो अपडेट अपडेट अपडेट. तुम्हाला ते अपडेट केल्याशिवाय मेसेज टाकता येत नाही. जर एक मोबाईल चालायसाठी तुमचे ॲप्लिकेशन सतत अपडेट करावं लागत असतील तर तुम्हाला बिझनेसमध्ये पुढं जायसाठी तुमचा मेंदून तुमच्या संकल्पना अपडेट करत जावं लागणार आहे. तुम्हाला नवीन पिढीसोबत चलतच जावं लागणार. जर तुम्हाला अपडेशन जमलं नाही तर तुम्ही ह्या स्पर्धेत टिकू शकणार नाही. हे तितकंच खरं आहे. अपडेशन आहे, नवीन संकल्पना, नवीन बिझनेस, नवीन आयडियाज, नवीन विचार. आणि एक बिझनेस सुरुवातीला आयुष्यभर तोच बिझनेस करायचा नाही, 2-3 बिझनेस ट्राय करायचे. तुम्हाला एक सांगू का, बिझनेसमन आणि एंटरप्रेन्योरमध्ये फरक हाच आहे. बिझनेसमन एकच धंदा टाकतो,
दुकान टाकतो, आयुष्यभर दुकान टाकतो. आंत्रप्रिनर म्हणजे काय? आंत्रप्रिनर असा माणूस की जो एक्सपेरिमेंट करतो. काय करतो? एक्सपेरिमेंट. परंपरागत पद्धतीने धंदा न करता नवीन त्याच्यात आयडिया टाकतो. हा बिझनेस नाही चालला, बंद पडला म्हणून खचत नाही, परत नवीन करायची ज्याची उर्मी आहे, तोच असतो आंत्रप्रिनर. आपले शेतकरी, आपले आजोबा, 72चा दुष्काळ पाहिला आम्ही मराठवाड्यात. आमच्या आजीने दुष्काळ पडला म्हणून पेरणं थांबिल नाही, परत पेरलं, उत्पादन नाही आलं, परत पेरलं. रक्तात काय नवनिर्मिती बघायची आहे, परत पेरलं, त्याच्यामुळंच आपण टिकलो. जर आपल्या रक्तात परत पेरायचं आहे, जर आपल्या रक्तात दुष्काळ आला तरी परत लढायचं आहे, जर आपल्या रक्तात पाऊस नाही पडला तर खचून जायचं नाही, तर व्यवसायात सुद्धा व्यवसाय बंद पडला तरी परत लढायचे. आपल्या रक्तातच ते, पण आपल्याला कळत नाही ते आपल्या रक्तात आहे. त्यामुळे स्पर्धेशी आपल्याला लढावंच लागणार आहे, त्याला दुसरा शॉर्टकट नाही. झाले का? हां, एक मिनिट. माझं नाव सतीश पाटील, गाव वशी. तर मी शिक्षक असून माझा पण उद्योग आहे. माझी डेअरी आहे. डेअरीची वर्षाला 1.5 कोटीची उलाढाल आहे. अरे वा, शिक्षक असून. तर मी तुमच्या लेक्चरमधून मला हे समजलं नाही की तुम्ही नेमकं उद्योग कोणता करताय. स्टार्टिंगला सांगितलं ना मी गुत्तेदार होतो म्हणून. मी आता माझं बिझनेस लय जणांना तोच प्रॉब्लेम होतो, पण मला असं वाटतं की ते सगळ्याला माहिती असं डोक्यात धरून असतं. ठीक आहे. मी जो बिझनेसला सगळ्यात कमी किंमत आहे, म्हणजे ज्याला चोर समजलं जातं, असा धंदा कोणता आहे? ठेकेदारी. म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला काय समजतात लोक? ह्यांले पैसे खाल्लेत बरं, चोरले सगळं. तर मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल. मी MSBत काम करतो, मिलिटरीत काम करतो, इरिगेशनमध्ये करतो. गेल्या 10 वर्षापासून मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे. माझं स्वतःची प्रकाशन संस्था आहे. पण मी कॉन्ट्रॅक्टर एकटा आहे तर मी एकटाच नाही. मी आत्तापर्यंत महाराष्ट्रात 700 पोरांना कॉन्ट्रॅक्टर बनवलं आहे. आणि नवीन उद्योजक तयार करणं हे विजन दिसलं आहे. तर मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरशिप करतो. मी आता ॲग्रिकल्चर फार्मिंगविषयी का बोललो? कारण की ह्या वर्षी मी सुद्धा ॲग्रिकल्चर बिझनेसमध्ये येणार आहे. मी प्रकाशनाचा व्यवसायसुद्धा आहे माझा. आणि असं नाही की माझे 3च व्यवसाय आहेत, मी ट्राय भरपूर केले. म्हणजे मी सॉफ्टवेअर कंपनी टाकली, मी त्याच्यात 1 कोटी रुपयाला डुबलो. का बरं डुबलो? मला कळलंच नाही. म्हणे का आपण उंटावरून शेळ्या हाकणं म्हणतो, ज्यातलं कळत नाही ना तो धंदा करायचा नाही. मला तिथून कळालं. मला सॉफ्टवेअरचं कळलंच नाही. म्हणजे महिन्याला 4 लाख सॅलरी, आणि ते सॉफ्टवेअर इंजिनियर असेच बसायचे. मला वाटतं जर काहीतरी कर, ते म्हणायचे थिंक करायला. थिंक करण्यात वर्ष गेलं. मी 1 कोटी रुपयाला जपलो. नंतर मला कळालं सॉफ्टवेअर आपला बिझनेस नाही. 1 कोटी मी फॅब्रिकेशन युनिट टाकलं, माझं ते बंद पडलं. मी ऑनलाईन बुक स्टोअर टाकलं, माझं ते बंद पडलं. म्हणजे असं काही नसतं की एक माणूस एकच व्यवसाय करेन आणि तो सक्सेस होईल. 5-50 व्यवसाय केल्यावर कळतंय की नेमकं आपल्याला जमतंय काय. अर्ध आयुष्य हे कळण्यातच जातं की नेमकं कळतंय जमतंय काय मला. तर माझे 5-6 व्यवसाय झाले. मी आता ॲग्रिकल्चर बिझनेसचा अभ्यास करतोय, व्हर्टिकल फार्मिंगचा. विराजजी जसं म्हणले की येणारा काळ व्हर्टिकल फार्मिंगचा. व्हर्टिकल फार्मिंग, ऑर्गॅनिक फार्मिंग. लोकांना बी पुण्यात लोक नाही का उच्च श्रीमंत नाही का, चुकून श्रीमंत झालेले गेल्या 20-25 वर्षात. म्हणजे पुण्यात जॉब मिळाला, लगेच फ्लॅट घेतला, माझा फ्लॅट, माझा बायकोन, माझे पोरं. ही जी कल्चर आहे ना, हे लोक खायला लई चांगलं मागायला. यांना सेंद्रियच पाहिजे, यांना चांगलं दूधच पाहिजे. माझ्या लक्षात आलं की येणाऱ्या काळात धंदा तोच आहे. आणि आपला तो शेतकऱ्यांचा धंदा आहे, तो ऑर्गॅनिक कंपन्यांनी हातात घेऊ नये, बाहेरच्या कंपन्यांनी त्यात इन्व्हेस्टमेंट करू नये, म्हणून आपण ते व्यवसाय केला पाहिजे. तर माझे 3-4 व्यवसाय त्यांना सांगता येत नाही. 2-3 वर्षांनी कॉन्ट्रॅक्टरशिप बी बंद करीन, नवीन काही सापडणार मला. मी प्रयत्न करणार आहे. मी कुठल्याही एका व्यवसायावर डिपेंड राहत नाही. मी नवीन करत राहतो. ठीक आहे. दुसरं एक माझं असं आहे, तुमच्या निमित्तानं आमच्या आता खेडेगावातली सगळी मुलं आहेत. प्रॉब्लेम हा येतोय की खेडेगावातल्या मुलांना उद्योजक व्हावं वाटतंय का वाटतंय, पण प्रॉब्लेम असा येतोय की लगेच मोठं व्हावं असं वाटतंय. हो, सगळ्यांची धारणा काय होत्या, लगेच मोठं व्हावं. म्हणजे आज अशी मानसिकता बाळगली पाहिजे की आपण कासवाच्या गतीनं पहिल्यांदा उद्योगजगतेमध्ये गेलं पाहिजे, आणि नंतरची भरारी जी आहे ती आपण नंतर सशाच्या स्पीडनं गेलं पाहिजे. परंतु होतंय काय, खेडेगावात थोडं मार्गदर्शन कमी पडतंय. बरोबर. आत्ता विराजदादांच्या माध्यमातून, तुमच्या ह्या माध्यमातून आज आमच्या 3 तालुक्यांना असं लक्षात आलं की उद्योजकता होणं आज सोपं आहे. परंतु सगळ्यांनी जर अशा पद्धतीनं प्रयत्न केले तर आपण होऊ शकतो, हे तुमच्या निमित्तानं आम्हाला समजलं. थँक्यू. कसं आहे माहिती आहे का, तूप खाल्लं की रूप येत नाही, आपल्या आजीची म्हण आहे. तुम्हाला सांगू, सगळ्यात भारी म्हणी आपल्या आजीच्या आहेत.
पण आपल्याकडं लय बोगस म्हणत काय, ठेविले अनंते तैसेची राहावे, नित्य असू द्यावे समाधान. म्हणजे जसा आहे तसाच राहा, पण हसत राहा. असं कसं होईल? आता नवीन म्हण आहे, ठेविले अनंते तैसेच न राहणे, नित्य डोक्यात असू द्यावे काम. काय तसंच राहायचं नाही, म्हणून तर संघर्ष आहे. तर तूप खाल्लं की रूप येत नाही. पण एक आहे, आज आपल्याला पहिलं पाऊल टाकावं लागणार आहे. आज आपण पहिलं पाऊल टाकणं म्हणजे, मी तुम्हाला सांगतो, पहिलं पाऊल टाकलं म्हणजे उद्या काय करायचं आहे, तर उद्या लगेच पैसे बघायचे नाहीत. आपल्याकडे पैसे नाहीत तर नोकरी करा, पैसे जमा करा. आपल्याकडे एक्सपिरियन्स नाही, एक्सपिरियन्स घ्या. आपल्याकडे स्किल नाही, पुण्यात जा, मुंबईत जा, चांगल्या इन्स्टिट्यूटमधून स्किल घ्या. आपल्याला चांगले लोक संपर्कात नाहीत, चांगले लोक आणा. आपल्याला माहीत नाही चांगलं वाचायचं, तर हे शिक्षक लोक आहेत सगळे, ह्यांना माहिती आहे काय वाचायचं ते वाचा. ही लोक चांगली आहेत, तुमच्या इथे आहेत, तुमच्या इथे मार्गदर्शन करू शकतात. पण आपल्याला आपल्या माणसाची किंमत नाही. कारण की मगाशी मी काय म्हणलं, आपल्याला गावचा म्हसोबा छोटा वाटतो, आपल्या गावातली ग्रामदेवता छोटी वाटते, आणि आपल्याला मोठं काय वाटतंय, तिरुपती बालाजी. काही देत नाही तिरुपती बालाजी, हाय ते पैसे काढून घ्या चक्करमध्ये त्या, कारण त्यांच्याकडे पैसे नाही. 2 वर्ष लॉकडाऊन आहे, तर त्यांना काय तुम्ही नवस बिवस मागू नका. आपल्या जवळचे जे ग्रामदेवत आहेत, म्हणजे जे शिक्षक आहेत, यांच्या दूध डेअरी फार्म आहेत, बरं एवढे मोठे विराजदादा आहेत तुमच्यासमोर आज, ही सगळी लोक असताना तुम्हाला, विराजदादा तुम्हाला 5 वर्षांनी ज्यावेळेस असा उद्योजकतेचा कार्यक्रम घ्यायची वेळ येईल, तर त्यावेळेस तुम्हाला शरद तांदळेसारख्या बाहेरच्या माणसाची गरज पडू नये. ह्याच मला तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुमचा उद्योजक तुम्हाला इथंच सापडाव. तुमचा उद्योजक कुठं सापडाव? तुमच्याच तालुक्यात सापडाव. आणि तुम्ही सुद्धा दादांना ते वचन द्या की बाबा पुढच्या 5 वर्षांनी मी इथं येऊन भाषण देईल, मी चांगला उद्योजक होईल. फक्त एक आहे, आयुष्यातले 3 ते 5 वर्ष याच्यात द्यावेच लागतात. याला दुसरा काही शॉर्टकट नाही. मेहनत करायची तयारी असेल तर 100% इथं यश आहे. महिला बचत गटांची जी सुरुवात झाली चळवळ, मोहम्मद म्हणून बांगलादेश, त्यांनी ती चळवळ चालू केली. महाराष्ट्रात ती चळवळ आली आणि कित्येक महिलांना त्याच्यामुळं रोजगाराची संधी मिळाली. मी एका ठिकाणी म्हणलं होतं असं की सगळ्यात चांगला व्यवहार जर कुणाला जमतो ना, तर तो महिलांना जमतो. त्या कधी कुणाच्या लवकर 100 रुपये बुडवीत नाहीत, पैशाला पैसे देतात. सगळ्यात जास्त बार्गेनिंग पॉवर कुणात आहे, ते महिलांमध्ये. ते साडी घ्यायला जातात तर 1000 सांगा तुम्ही, ते 400 आणून सोडतात. भाजीपाला घालतात, बार्गेनिंग पॉवर त्यांच्यात चांगली. व्यवसायासाठी सगळ्यात महत्त्वाचे 2 गुण काय असतात, एक तर कुणाचे पैसे बुडवायचे नाही आणि कुणाचे पैसे कुणाला बुडवू द्यायचे नाही. दुसरी स्किल काय असतं, बार्गेनिंग, ते लेडीजमध्ये जास्त. गेल्या लॉकडाऊनमध्ये सगळ्या कित्येक स्त्रियांनी केक बनवणं, पापड बनवणं, लोणचं बनवणं, ड्रेस मटेरियल विकणं, होजिरीज विकणं, कानातले विकणं, नाकातले विकणं, हे नवीन नवीन आयटम आणून विकले. पण ते ग्रामीण पातळीवर ज्यावेळेस गेल्या तर त्यावेळेस त्यांचा तो आवाका त्यांचा वाढला नाही. पण आता मगाशी त्यांना मी सांगितलं की तुम्हाला सुद्धा सोशल मीडियाचा आधार घ्यावा लागेल. आता बरेचसे पुरुष जे आहेत ते स्त्रियांना तसं संधी द्यायलेत की तुम्ही हे करा, म्हणजे व्यवसाय करा. तर मला एक गोष्ट कळते की तुम्हाला असं वाटतं की नाही आहे स्त्रिया, पण मी पुण्यात काही बघितलं, 21,000 महिलांचा ग्रुप आहे उद्योजकांचा. किती? 21,000. पण प्रॉब्लेम काय होतो, आपल्याकडं मुलींनी बिझनेस केलेलं पुरुषांना सहन होत नाही, पहिले तर बघवतच नाही मानसिकता. पण ती मानसिकता आता काय एज्युकेशन्समुळं बदलली. तर माझं एकच म्हणणं आहे की महिलांनी आता पापड आणि लोणचामध्ये राहू नये. किती दिवस पापड आणि लोणचं जग चाललं आहे, कुठं काहीतरी ॲटोमेशनमध्ये चाललं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये चाललं आहे. आणि आपण महिलांना उद्योजक व्हा म्हणलं की म्हणायचं पापड करा, लोणचं करा, भाकरी करा, नाही तर केक करा. महिलासुद्धा एज्युकेशननी पुढं आहेत. तर मी तुम्हाला सांगतो, महिलांनीसुद्धा शेअर मार्केट समजून घेतलं पाहिजे. इंटरनॅशनल लेवलवर बिझनेस कसा करता येईल ते बघितलं पाहिजे. आमच्या बीडमध्ये तिरुमला ऑइल म्हणून आहे, तिथं कुठे नावाची एक लेडीज आहे, ती हे बिझनेस करते. तुमच्या सांगली जिल्ह्यातलीच एक काय नाव तिचं मला लक्षात नाही, यादरा तिने गोधडीचा ब्रँड बनवला. कशाचा ब्रँड? गोधडीचा ब्रँड बनवला, गोधडीचा. म्हणजे कित्येक महिला व्यवसायात यायला स्वतःच्या ब्रँड बनवलेत. आणि पहिले कसं होतं माहिती आहे का, उद्योगाचा व्यवसायाचं काही नॉलेज घ्यायचं म्हणलं की घराबाहेर पडावं लागायचं आणि महिलांना घराच्या बाहेर पडता येत नव्हतं. आज सगळं मोबाईलमध्ये, म्हणजे व्हिडिओ मोबाईलमध्ये यूट्यूबवर आहेत, गुगलवर टाका तुम्ही, गुगलवर सर्च आहे आणि तुम्हाला वेबसाईट बनवून ऑनलाईनसुद्धा विकता येतं. आणि महिलांनी तर हे 100% समजून घेतलं पाहिजे. ॲमेझॉनचं सेलर अकाउंट कसं तयार करतात, म्हणजे काय, ॲमेझॉनवर तुम्हाला विकता येतं. पुण्यात लोकांनी गौऱ्या विकल्या, होळीत लाकडं विकले लोकांनी, लाकडं नाही का होळीसाठी लाकडं लागतात, ते सुद्धा सोशल मीडियावर मार्केटिंग करून ॲमेझॉनवर विकले. फ्लिपकार्टवर अकाउंट कसे विकल्या जातात, कारण की तुम्ही आज लॉकडाऊनमध्ये सगळ्यांनी पाहिलं असेल 70% परचेस लोकांनी ऑनलाईन वेबसाईटवरून केले.
मग तिथं व्यक्तिगत जाण्याची गरज आहे का? नाही. तर तुम्ही आमचं चांगलं कलाकुसरीचं असेल, फॅशनचं असेल, नवीन ग्लोसरीज असतील किंवा टेक्नॉलॉजीचं एखादं असेल, तुम्हाला विक्रीसाठी ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि इतर तुमची वेबसाईट बनवून असे कित्येक प्लॅटफॉर्म आहेत. फक्त माझी एक रिक्वेस्ट आहे, येणाऱ्या काळातल्या मुलींनी पापड लोणचं ह्याच्यातून बाहेर पडून नवीन प्रॉडक्टकडे बघितलं पाहिजे. हॅलो, हां सर, माझं नाव वैभव आहे. मी पण एक कॉन्ट्रॅक्टर आहे. गेले मी 3-4 वर्ष सर तुम्हाला फॉलो करतो. तुमच्या एक पोस्ट फॉलो करतोय. तुमच्या फक्त 2 गोष्टी मी अशा घेतल्यात की त्यामुळे मी आज सक्सेस झाले. त्यामुळे तुमचं मला आभार व्यक्त करायचे. थँक्यू. पहिली गोष्ट ही की अपॉर्च्युनिटी डान्स विथ दोज पीपल हु आर ऑलरेडी ऑन डान्स फ्लोअर, त्या गोष्टीने मी एक भरपूर प्रेरित झाले. आणि दुसरी गोष्ट अशी आहे सर की तुम्ही एका वाक्यात बोलला होता की आपल्या कानावर एखादी गोष्ट पडली की त्या दिवशी त्या गोष्टीच्या शेवटपर्यंत जायचं, आपल्याला कोण अडू शकणार नाही. माझं सर आता वय 22 आहे. मी 18 वर्षी कन्स्ट्रक्शनचा बिझनेस चालू केला आहे. आज माझं सांगलीत ऑफिस आहे. मी फक्त ती गोष्ट फॉलो केली. आज मला ह्या लायसनबद्दल कळलं. संध्याकाळपर्यंत मी यूट्यूब, गुगल कुणाकडे विचारून शेवट त्या गोष्टीपर्यंत गेलोय आणि आज मला त्याचा भरपूर फायदा झाला सर. त्यासाठी मी तुम्हाला खास बिझनेस सांगलीवर आलोय. अरे थँक्यू. आता याला काय म्हणा, थँक्यू. चांगला चालू आहे ना आता? कॉन्ट्रॅक्ट चांगलं चालू आहे का? ओके. नमस्कार सर, माझं नाव आशुतोष पाडळे. मी इचलकरंजीमधून आलो आहे. खास तुमच्या भाषणासाठी आलो आहे. मी तुमचं पुस्तकावर तिथं ऐकलं होतं, रावण आणि एंटरप्रेन्योरशिप. अजून वाचलेलं नाही आहे. बट माझा एक असा प्रश्न होता सर की मी इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात सध्या डिप्लोमा केलेला आहे पूर्ण, आणि BBA पण माझं पूर्ण झालेलं आहे. मला इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात म्हणजे आपल्या भारतात कसं चायना, जापान इकडं सगळे एक्सपोर्ट करतात इलेक्ट्रॉनिक क्षेत्र, बट मॅन्युफॅक्चरिंग पण तिकडं जास्त आहे. मग आपल्या इथं जास्त मॅन्युफॅक्चरिंग वाढावं हा जर एक माझा संकल्प आहे. मग त्यासाठी मला थोडं तुमचं मार्गदर्शन पाहिजे. आणखीन फंड रेझिंग कसं करावं, एखादा बिझनेस सुरू करायचा असेल तर फंड रेझिंग कसं करावं या बाबतीत जरा मला मार्गदर्शन पाहिजे. मी सांगितलं ना, तू आता इलेक्ट्रॉनिक्समध्ये झाला आहेस. इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेसचं कसं असतं माहिती आहे ना? आज इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस एखादं मार्केटमध्ये आलं, 3 वर्षांनी ते आउटडेटेड होतं. इलेक्ट्रॉनिक्स कुठलंही डिव्हाइस आलं तर ते किती वर्षांनी आउटडेटेड होतं? 3 वर्षांनी. कारण नवीन अपडेट काय येतं. तुला जर एखादं इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस तिकडं निर्यात करायचं तर पहिले चायनावरून काहीतरी आण. शेंगचेन नावाचं एक गाव आहे, शेंगचेन का काय काहीतरी नाव आहे, जगातलं सगळ्यात मोठं इलेक्ट्रॉनिक्स हब आहे. पासपोर्ट काढायचा पुढच्या वर्षी, आणि जर हे करायचं तर एकदा ते एक्सपो पाहून यायचं. महत्त्वाकांक्षा मोठी असली काय बघून यायचं? एक्सपो पाहून यायचा. 30,000 पाहून येणं होतं. सेकंड थिंग, पहिले तू मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जाऊ नको, कारण इलेक्ट्रॉनिक्स आयटमच्या मॅन्युफॅक्चरिंगची कॉस्ट फार मोठी, म्हणजे करोडोसमध्ये जाईल. आणि त्या लेवलचं कामगार मिळणं सुद्धा अवघड आहे सध्या इकडे. म्हणजे इथं चालू करायचं पुण्यात, तर तुला जो ॲटम बनवायचा आहे, तयार करायचा, तो तिथं कमी रेटमध्ये मिळतोय का बघ, आणि तुझ्या ब्रँडखाली तू पहिले विक काय. आणि तू आधी सेल्सपासून सुरुवात कर. म्हणजे फिनोलेक्स कंपनी माहिती आहे तुम्हाला? फिनोलेक्स नावाच्या कंपनीच्या मालकांनी पहिले केबल स्वतः हाताने विकली. आज जगातली सगळ्यात महाग केबल त्यांची. म्हणजे आपल्याला उद्योजक व्हायचे तर पहिले आपल्याला सेल करता आलं पाहिजे. मॅन्युफॅक्चरिंग तर कुणी करेल. तर मला असं म्हणायचं आहे की तुला ह्या उद्योगात जायचं आहे, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंगच ना, तर याच्या आधी ह्याच्यातले कोणकोणते ॲटम आहेत ते तिकडून एकदा एक्सपोर्ट करून बघ. आपण ट्रायल करून बघ त्यांची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट किती पडती, आपण जर म्हणायला गेलो तर अंदाजे किती लागते. हे सगळं वर्ष 2-3 वर्ष केल्यानंतर थोडेफार इन्कम टॅक्स रिटर्न्स भरले तर, थोडंफार चांगलं नॉलेज घेतलं तर, विराजदादाला जाऊन भेटलास तर 10 तुला फायनान्सला मदत करू शकते. दादा म्हणले काय अगं, पण आयडिया चांगली असेल, तू त्याच्यात 3-4 वर्ष घातले असतील तर लोक मागं उभा राहतात. हे सांगायचा उद्देश माझा. फंड रायझिंगला मदत होती. पण नुसतं जर तू तोंडाने सांगत असेल, कागदावर काहीच नसेल, तर आयडिया तर सगळ्याच्या डोक्यात. तर त्याच्यासाठी एक आहे की तुला जे बनवायचं ते आधी विकून बघ. आणि चायनातून माल तुला माहिती आहे का, त्यांच्या कंपनीचं नाव येत नाही, तुझ्या कंपनीचा ठप्पा मारून देतात ते. म्हणजे आधी माल आण, तो विक. सुझलॉन नावाची कंपनी एक माहिती आहे तुम्हाला? सुझलॉन पवन चक्क्या बनवती. ती नट बोल्ट सुद्धा बनवित नाही. ती पंखे एकाकडून बनवून घेते, खालचा तो काय म्हणतात त्याला, खांब जो असतो पोल, तो दुसऱ्याकडून बनवतात. आणि तिसऱ्याच कंपनीत सांगितलं सगळ्याला कलर मार, चौथ्या कंपनीत सांगितलं त्याच्यावर सुझलॉनचा लोगो मार, आणि 5व्या कंपनीत सांगितलं जिथं लावायचे तिथं ट्रान्सपोर्ट कर. फक्त फोनवर करतात. मॅन्युफॅक्चरिंग काही स्वतः करीत बसत नाही. तर इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंगची कॉस्ट खूप जास्त आहे, ती आपल्याला झपणार नाही. त्याच्यासाठी आधी त्याचे सेल्स आणि त्याचे सर्व्हिस
ह्याच्यापासून चालू कर. 3-4 वर्षात जर तुला कमांड आली तर 100% भांडवल उभं राहतं. मग त्यावेळेस बँका मदत करतात, चांगले लोक मदत करतात, इन्व्हेस्टर उभा राहतात. पण पहिले तुझ्या आयडियावर कॉन्फिडंट होण्यासाठी चायना व्हिजिट पाहिजे. बोलू थँक्यू सर. झाले का हे शेवटचा? हा सर, माझा एक प्रश्न आहे. तुम्ही म्हणला उद्योगांमध्ये नवनवीन एक्सपेरिमेंट केले पाहिजेत, मग त्यासाठी सिजनेबल बिझनेस हा पर्याय असू शकतो का? हो, सिजनेबल बिझनेसेस म्हणजे सध्याचे फळं विकून बघा, भाज्या विकून बघा. सुरुवात. आणि तुम्हाला मी काय सांगितलं, सुरुवात तिथूनच. भाज्या विका, रोडवर विका, 5 रुपये पावशेरने विका. कुणी लाजलं त्याला म्हणा मूर्खा, मी एंटरप्रेनर. लाजायचं नाही, सुरुवातीतूनच होती, सिजनेबलपासूनच होती. सिजनेबल कळतं ना 3 महिन्यात. दिवाळी आली फटाके विकून बघा. हो सर. काय दिवाळी आली फटाके विकून बघायचे. नवीन आलं क्रिसमसमध्ये झाड विकून बघायचं. म्हणजे नवीन आयटम. 2 वर्ष याला नेट प्रॅक्टिस म्हणायचं. काय आता सचिन तेंडुलकरने सेंचुरी मारली, बरोबर आहे, मग काय ते डायरेक्ट पिचवर गेलाय का? आधी प्रॅक्टिस केली. तर याला प्रॅक्टिस समजायचं. हां सर, मी विपुल कुंभार, राजाराम बापू कॉलेज ऑफ फार्मसी कासेगावचा विद्यार्थी आहे. तर माझा प्रश्न असा आहे की इथं म्हणजे प्रत्येक जणच आपल्याला उद्योजक होईल असं नाही आहे. तर मग आपलं वैयक्तिक पातळीवर प्रत्येक विद्यार्थ्यांनी किंवा प्रत्येकाने इथल्या वैयक्तिक पातळीवर, कौटुंबिक पातळीवर ज्या पैशाचं व्यवस्थापन आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे आर्थिक शहाणपणा जो आपल्याकडे कमी आहे असं समजलं जातं, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आर्थिक शहाणपणा म्हणजे काय होतं माहिती आहे का? पहिले तर आपल्याला ह्या वयात कळतच नाही आपण किती पैसे खर्चतो, आपल्या घराचं उत्पादन किती आहे, काय किती आहे. सगळेजण उद्योजक होऊ शकत नाही हे तितकंच खरं आहे. पण ह्या वयामध्ये आपण शिकत असताना एक व्यवस्थापन म्हणजे आर्थिक पैसे समजणं, मगाशीच मी सांगितलं याचं उत्तर ऑलरेडी. पैसे समजणं म्हणजे नोटा मोजता येणं नव्हे. तर पहिले पैसा समजून घ्यावं आणि जे काही प्राप्त पैसे आहेत त्याचा अंदाज आपल्याला पाहिजे. नाहीतरी म्हणलं ना तर आपल्या जुन्या म्हाताऱ्या माणसांना पैशाचा अंदाज लय राईट असतो. म्हणजे जुन्या आपल्या आज्या होत्या ना, 100 रुपयात संसार केला. आता पुण्यातल्या महिलांना 50,000 रुपये पुरत नाहीत. तर असं नियोजन असं सांगता येणार नाही. ज्या त्या परिस्थितीवर ते नियोजन ठरलं असं मला वाटतं की आर्थिक नियोजन कसं करायचं. फक्त एक सांगू शकतो की जग आपलं जे सगळं आहे ते सेविंगवर डिपेंड आहे. सेविंग म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मला आठवली म्हणून. मनमोहन सिंगला काय विचारलं एकदा की सगळ्या जगात 2008ला मंदी आली, सगळं जग डुबलं, अमेरिकेतल्या 2-4 बँका डुबल्या, सगळं डुबलं. आणि त्यावेळेस मनमोहन सिंगला एका BBC पत्रकाराने विचारलं किंवा सगळ्या जगात मंदी आली, सगळे लोक भिकेला लागले, तुमच्या देशात एवढा काय प्रॉब्लेम का नाही झाला, तुमचा भारत एवढा काय हल्ला नाही. तर त्यावेळेस मनमोहन सिंगने एक चांगलं उत्तर दिलं. ते म्हणले, माझ्या देशातल्या शेतात काम करणाऱ्या शेतमजूर बाईच्या पिशवीत जोपर्यंत 100 रुपये लपविलेले आहेत, किती रुपये? 100 रुपये 200 रुपये लपवलेले आहेत, जोपर्यंत तिने एक मनी लपून ठेवलेला आहे. काय म्हणलं मी? एक मनी लपून ठेवलेला आहे, तोपर्यंत माझ्या देशाला काही होत नाही. याचा अर्थ असा आहे की देशाची इकॉनॉमी जी आहे ती बचतीवर डिपेंड आहे. बचत. आपल्या कुटुंबातलं आर्थिक नियोजन करताना एकच आपल्या डोक्यात पाहिजे की आपण बचत किती करतो. व्यावसायिक लोक असतील, नोकर, सगळ्यांना म्हणतो बचत म्हणजे इव्हन बँकेत जर तुम्ही गेलात ना तर त्या अकाउंटला सुद्धा बचत खातं म्हणलेलं आहे, सेविंग अकाउंट म्हणलेलं आहे. कारण की अख्खा देश, अख्खं कुटुंब चालतं कशावर? बचतीवर. आणि आपल्या अंजान पंजानी 5-5 आणि 10-10 रुपये जपून जमिनी घेतल्या, सोनं घेतलं, आपल्या वडिलांनी आपल्या आईनी पैसे जमवले. त्यामुळं आर्थिक नियोजनाचं पहिलं सूत्र हे बचतीपासून चालू होतं. तुम्ही तुमचा खर्च टाळा, अतिरिक्त खर्च टाळा. बचत झाली की सगळं नियोजन बरोबर लागतं. वाचलं की जे पैसे सेव्ह ठेवलेत ते खर्चायचे कुठं कळतात. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय, कमवणं एक वेळ सोपं आहे, पण पैसे खर्चायचे कुठे याची अक्कल येणं लय महत्त्वाचं. तर त्याच्यासाठी वाचलं पाहिजे आणि चांगल्या लोकांच्या सहवासात आलं पाहिजे. तर मला वाटतं आता खूप वेळ झाला आहे, आपण थांबू. माझं इतक्या वेळ ऐकून घेतलं, सगळ्यांनी प्रश्नांची उत्तरं जे जमले तसे मला दिले. विराजदादांनी मला इथं कार्यक्रमासाठी बोलवलं, त्यांना परत एकदा वाढदिवसाच्या आपण सगळे मिळून खूप खूप शुभेच्छा देऊ. आम्हाला असं वाटतं की त्यांच्या वाढदिवसासाठी आपण सगळे टाळ्या वाजवू. एक चांगला उद्योजक, एक उच्च शिक्षित तरुण तुमच्या तालुक्याला मिळाला आहे आणि त्याच्या वाढदिवसाला मला येता आलं, तुमच्या सगळ्यांशी मला भेटता आलं, बोलता आलं, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. सचिन पाटीलजी, तुमच्याकडे आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आहे, पण हा फार आर्किओलॉजीमधला हुशार माणूस आहे, तर तुमचेसुद्धा आभार. सकाळी तुम्हाला बोलून मला फार छान वाटलं. तर तुम्हाला सगळ्यांचे परत एकदा आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. हे मानस